समर्थ, आपले पुढचे अनुरूपचे गेस्ट कोण आहेत? खूप इंटरेस्टिंग आहेत. त्यांनी अभिनय क्षेत्रात तर त्यांचं नाव केलंय. त्यांची योगा जर्नी बघून खूप लोकांनी योगा फिटनेस हे मनावर घेतलंय. गेस कर. आणि तुम्ही पण करा. मी शहनशाह अकबर आणि ही माझी बिरबल. म्हणजे शंभरचे झालो तरी सुद्धा आपण असेच हातात हात पकडून चालू ना. त्यांचा कन्सर्न आहे की शूज बाहेर सेफ आहेत. मी खात्री दिली आहे तुमच्या वतीने की आहे. तुम्ही त्याला सांगतो तू कॉलेज सुरू कर, हाऊ टू टेम द हजबंड. नमस्कार, मी रुजुता देशमुख. द अनुरूप शोमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज इथे माझी मैत्रीण आली आहे. या मराठी मुलीनी 20 वर्षांपूर्वी एका पंजाबी मुलाशी लग्न केलं होतं आणि तेव्हा आम्हा सगळ्या मित्रमैत्रिणींना खूप आश्चर्य वाटलं होतं. तर हे मराठी पंजाबी कुटुंब यांचा संसार कसा चाललाय हे आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया. स्वागत करूया सोनाली खरे आणि विजय आनंद यांचं. नमस्कार. अनुरूप शो मध्ये तुम्हा दोघांचे मनापासून स्वागत. थँक्यू. बरं, एवढ्या फॉर्मली मी तुझं स्वागत केलंय, पण आपल्या गप्पा अगदीच इन्फॉर्मल असणार आहेत आणि आय होप मराठी ओके आहे. आता ऐकून ऐकून सवय झाली असेल ना? ऐकून पण बोलून पण सगळं झालं. क्या बात आहे. पण प्लीज बी कम्फर्टेबल. इफ यू फील लाईक हिंदीत बोलू शकता, इंग्लिश मध्ये बोलू शकता, पण बोलायचंय. बोलणार तो, मुख्य आहे खूप की बोलणार. बोलायचंय. बोलायचा चान्स मिळणार आहे त्याला इथे. ओके, सो आपल्या द अनुरूप शोची सुरुवात अशी असते की कॉल युअर बे. सो बे म्हणजे सनायामुळे तुम्हाला माहिती असेल, हो. बिफोर एनीवन एल्स. तर जेव्हा तुम्ही भेटलात 20 वर्षांपूर्वी, 20-22, हो, 19 भेटला प्लस असाल. 22 वर्ष. तेव्हाचा एक फोन कॉल इथे घडवून आणायचा आहे आपल्याला. हा, हा. ओके. सो तेव्हा मला वाटतं ते असे आपले नोकिया मोबाईल्स असतील आपल्याकडे, करेक्ट? सो तेव्हा कोणी कोणाला फोन केला होता किंवा तेव्हा तुमची मैत्री होती का तुम्ही जस्ट प्रेमात पडला होता, जी काही परिस्थिती होती ती आम्हाला ऐकायची आहे. सो एक फोन कॉल होऊन जाऊ दे. अच्छा, मी ह्याला करायचा कोणी असा. तुम्ही तेव्हा कोण करायचा आधी फोन? अच्छा, हा म्हणजे हा मला करायचा का मी ह्याला करायचं असं म्हणते. मला सांगायचं. हो हो, इथे तुम्ही तो अच्छा. अज्युम करायचा आहे एक फोन कॉल आणि हॅलो. त्या काळात आम्हाला घेऊन जायचंय. हॅलो केला त्यांनी. सोनाली, हा, काय? तो शूटिंग मध्ये तुझ्या बरोबर तुझी तो मैत्रीण होती ना, तर तिला जरा घेऊन ये ना, लंचवर जाऊया आम्ही. मला त्याला भेटायचंय. कोण मैत्री? नाव सांगू शकणार नाही, गडबडी करू नको. मीच नव्हते ना ती. नाही नाही, आम्ही एक शो करत होतो तेव्हा काय? अशीच मैत्री होती म्हणजे हा सगळ्यांची. संपलाय फोन तुमचा? बघ, एवढाच संपवला त्याने. आणि तू काय केलंस त्याच्यावर? मी म्हणलं नाही, की त्याने मी सांग हा. नाही, तो बिझी आहे, मी येऊ का? ओके, तरी अडकलो मी. असं झालं. ऍक्च्युली असं झालं म्हणजे की त्याने फोन केले, फोन नाही म्हणजे फोनपेक्षा जास्त की आय वॉज लाईक की ही नो की सगळं आमचा एक ग्रुप होता आणि वगैरे. वी नाही बरं की असं पहिल्या भेटीत असं पहिल्या नजरेत प्रेम झालंय वगैरे असं काही नव्हतं. इट वॉज मोर लाईक अ फ्रेंडशिप. बट आय कुड सेन्स की कदाचित यु नो की ह्यांचं काहीतरी होईल की काय. हा, म्हणजे देयर वॉज नथिंग, पण आपल्याला एक इंट्युशन असतं ना. ओके. पण जसं तो म्हणाला की अरे तेरी वो दोस्त है उसको बोलना, म्हटलं की नाही वो फ्री नाही आहे. आणि मग आम्ही काय free भेटत हो? राहिलो. आणि वा, मग वा. आणि मग यु नो इव्हेंच्युअली ते होत गेलं. इट वॉज नेव्हर लव्ह ॲट फर्स्ट साईट. पण मग तेव्हा जेव्हा तुम्ही डेट करत होता तो काळ कसा होता तुमच्यासाठी?
तुम्ही एका हिंदी मालिकेत एकत्र काम केलं होतं बरोबर, तुम्ही दोघंही अभिनय करत होतात आणि मग आता तू सांगितलंस त्या पद्धतीने तुम्ही बाहेरही भेटायला लागलात. हो So तो डेटिंग पिरियड कसा होता? डेटिंग पिरियड ॲज आय थिंक आधी खूप फ्रेंडशिप पिरियड होता. जेव्हा आमचं शूट सुरू झालं तेव्हा 4-5 दिवसाचं शूट होतं जे एक्सटेंड झालं पावसामुळे आणि त्यामुळे जास्त मैत्री वाढली सगळ्यांची. आणि मग म्हणजे शूट चालू असताना ते मडचं कोणतं हॉटेल आहे तिकडे आम्ही Resort. जायचो. रिसॉर्ट आहे ते. Retreat किंवा- तिथे आम्ही मध्ये जेवायला जात होतो पॅक म्हणजे काय म्हणतात त्याला लंच ब्रेक मध्ये. सो ट्युनिंग झालं अमुक तमुक. मग शूट संपल्यानंतर सुद्धा वी यूज टू मीट इच अदर आणि मग तेव्हा असं जाणवायला लागलं की येस आय थिंक वी लाईक इच अदर. आणि मग त्याच्यात कधीच असं सिरियस विचार करून केलंच नव्हतं की आपल्याला लग्न करायचं म्हणून आपण डेट करतो. इट वॉज लाईक ओके लेट्स गो विथ द फ्लो असा तेव्हा विचार करून आम्ही आय थिंक वी स्टार्टेड अ रिलेशनशिप. आणि मग आय थिंक अबाउट 2.5 वर्षानंतर आम्ही लग्न केलं. पण त्याच्या आधी वी वर इन अ लिव्ह इन. म्हणजे त्याच्या आधी म्हणजे असं ठरवून लिव्ह इन करायचं असं झालेलं नव्हतं. माझं शूट खूप चालत होतं तेव्हा आणि मी डोंबिवलीला राहत होते. सो असं व्हायचं अनावधाने की भेटणं व्हायचं नाही दिवसभरात कारण तो त्याच्या कामामध्ये बिझी, मी माझ्या शूटमध्ये बिझी. मग ते झाल्यानंतर पॅकअप नंतर भेटायला मिळायचं. पॅकअपला भेटल्यानंतर मग परत डोंबिवलीला एवढ्या लेट नाईट जायचं, पुन्हा दुसऱ्या दिवशी सकाळी भेटायला जायचं. मग असं व्हायला लागलं की ओके आय स्टे बॅक. मग ते स्टे बॅक तो कम्फर्ट झोन इतका झाला की अरे यार जाऊ दे, स्टे बॅकच झाले मी. सो देन मग ते लिव्ह इन झाल्यानंतर मग ऑफकोर्स आईला माहिती होतं माझ्या, मी आईला कल्पना दिलेली. तर मग आईचं नंतर झालं आता बस झालं आता आयदर म्हणजे आपल्या आयांचं ऑब्व्हियसली म्हणजे ते त्यांना पण हे असतं की आता ते लग्न तरी करा नाहीतर मग चला आता बस इथेच पूर्ण विराम द्या. सो मग आय थिंक वी स्टार्टेड थिंकिंग की येस आता आपण करू शकतो. पण विजय तेव्हा मराठी मुलीबरोबर डेट करताना काय म्हणजे हे लग्नाकडे जाईल असं वाटलं होतं? नाही ना? फ्रेंडशिप होती. हा. पण असं मी आता पण म्हणजे आता नंतर एक्सपिरियन्स राहून माझा स्वतःचा जे एक्सपिरियन्स आहे तो बघून मी लोकांना हेच म्हणतो की तुम्ही असं कल्पना करतात की तुम्हाला रिलेशनशिपमध्ये रोमॅन्स मिळेल, हां त्याचं फूल केले हे गुलशन होईल आणि राहणार, तो शक्य नाही. तुमची एक मैत्रीण असेल तो लॉंग टर्म ब्युटिफुल रिलेशन. तुम्ही जे फोटो बघतात की 80 वर्षांचा माणूस आणि त्यांची बायको आणि कसं हातात हात घेऊन फिरतात, तो फ्रेंडशिप जी असतात तो जास्त महत्त्वाची असतात. आणि आमची जी मैत्री तर झाली द फ्रेंडशिप दॅट हॅपन. आणि 3 वर्षानंतर असं वाटलं की याला म्हणजे ही नसेल तर कसं जेवायचं, कसं ट्रॅव्हलिंग कसं करायचं, कारण की आम्हाला दोघांना जेवण खूप आवडतो, ट्रॅव्हलिंग आवडतो. तर तो फ्रेंडशिप जी होती तो पकडून मला असं वाटलं की ही लग्नामध्ये कन्वर्ट केलं तर वी विल बोथ बी हॅपी. तो असं माझी चूक झाली, आता काय करू. मला वाटलं सगळं चांगलं सांगितलं तर काहीतरी फुल स्टॉप करायचं नजर लागते नाही तर. पण कोणी असं प्रपोज केलं एकमेकांना? मी केलं. पण ऐसे एकदम मतलब मी न्यू की केनिया में क्या हुआ था? हा पण म्हणजे तरी पण आम्ही क्या हुआ था नाही हमें जानना है. नाही तोच आम्ही ब्रेकफास्ट करत होतो आणि त्याला असं तो काय बोलत होती असं, तो स्लो मोशन मध्ये असतात ना फिल्म मध्ये कसं, सडनली तो काय बोलते तो ऐकायला येत नाही, ते सगळं डिफ्यूज झालं. आणि मी असं विचारलं की ही नसेल माझं, मी आता जी सांगितलं की ही माझ्या बरोबर नसेल तर मी काय करणार. मी त्या सांगितलं जास्त एक्सायटेड होऊ नको. आता मी खाली एक प्रश्न विचारतो की कदाचित आम्ही लग्न केला तर, तो म्हणजे हा कारण की आधी आम्ही कसं काय बोललंच नाही होतं. नाही मी सांगितलं एक्सायटेड होऊ नको, आता आम्ही डिस्कस करू काय की म्हणजे ह्यांचं काय त्यांचं काय असं काय तसं काय. कारण की मला ट्रॅव्हलिंग खूप आवडतात आणि मी पहिलाच सांगतो मी माझं थोडं स्पिरिच्युअल इन्क्लिनेशन तरी पण होतं तेव्हाही होतं. तर मग आम्ही ही पण सांगितलं त्याला तिकडेच सांगितलं की मी 60, 60, 65, 70 मध्ये असं मला वाटलं की मी सोडून हिमालयमध्ये जाणार. हा आणि तो चालेल का, तो सगळं मधले पूर्ण एक याचं होतं ना प्रीनप. तो लोक करतात प्रीनप पैशाबद्दल, आम्ही पैशाचा डिस्कस नाही केला, आम्ही नुसतं ही सगळं डिस्कस केलं की मला ट्रॅव्हलिंग एकट्याने पण आवडतो. मी खूप आता पण मी आता 3 महिने बाहेर होतो एकटा. तो मला तो एक सेल्फ डिस्कव्हरी म्हणतात, मला तो आवडते सेल्फ डिस्कव्हरी. तो कुठे पण आश्रम मध्ये जाऊन बसून जायचं, तिबेटला जायचं मला 1-2 महिने तिकडे राहणार.
तो सगळं मी त्याला विचारतो, तुला नंतर गडबड करू नको, मला जे करायचं तो ही सगळी गोष्टी मी करणारच. Correct. तरीच मी असंच सुरुवातीच असं केलं की हा. आपलं लग्न झालं तर तर हा. असं नाही की विल यू मॅरी मी, नाही, तो असं नाही. नाही. हा. असं काही नाही. Correct, correct. हे बघ, हे असं झालं तर, तसं झालं तर, असं झालं तर तुला चालणार आहे का, मला चालणार आहे का, तुझं काय मत आहे, हा. असं सगळे कम्प्लीट. आय थिंक इट वॉज बेटर वे टू डू इट रादर दॅन एक फिल्मी की विल यू मॅरी मी आणि मग नंतर घातलाय गोंधळ असं होण्यापेक्षा आय थिंक वी डिड इट मोर मच्युअरली Maturely. आपण केलं असं मला वाटतं आणि ते चांगलं ठरलं. पण मग touch wood. त्याच डिस्कशन मध्ये लगेच हो म्हणून टाकलंस तू का तू विचार नाही, तो केलास? डिस्कशन लांब चाललं. हा 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 ते लगेच तेव्हा नाही, अच्छा ठीक आहे विचार करते, त्याचा ओके विचार करते आणि मग मुंबईमध्ये आल्यानंतर मग देन फायनली वी डिसाइडेड ओके असं झालं ते. हा. आणि लग्न सोहळा कसा करायचा ठरवला, घरून काय अपेक्षा होत्या, कारण एक पंजाबी घर एक मराठी घर, तर कुठल्या पद्धतीने लग्न केलं, म्हणजे मी होते पण तरी सुद्धा प्रेक्षकांना जाणून घ्यायचंय. तर मला माझं जी नेचर आहे, मला शो ऑफ आवडत नाही. तर म्हणजे असं एक 1,500 लोकांना बोलून म्हणजे एक 5 स्टार हॉटेलमध्ये काय, म्हणजे मला त्यांचा अर्थ मला कळत नाही. म्हणजे लोक करतात ठीक आहे, तर मी त्याला रिस्पेक्ट करतो, पण मला असं कधी पण असं वाटलं नाही की मला असं करायचं होतं. तर एक कोर्ट मॅरेज करून एक पार्टी जी द्यायची होती एवढीशी दिली, ते आपले जी खास लोक होते आणि बस, म्हणजे इट वॉज अ सिम्पल वेडिंग. हा म्हणजे जी लोक मॅटर करतात तेवढ्यांनाच घेऊन जो मेन लग्नाचा समारंभ होता, किंवा जसं म्हणाला की कोर्ट मॅरेजचं, ते घरी आले होते आमच्या आणि मग घरी जवळची मंडळी आली होती, कोर्ट मॅरेज केलं ते रजिस्टर्ड मॅरेज, आणि मग त्यानंतर रिसेप्शन वगैरे जे ठेवलं होतं की जेणेकरून सगळ्यांना कळेल की हो बाबा लग्न झालंय. सो ते एक रिसेप्शन केलं आणि दॅट्स अबाउट इट. असा खूप मोठा सोहळा आम्ही काही केला नाही आणि मग दोघांनाही हा. हो हो, म्हणजे आईची कदाचित थोडी इच्छा होती की काहीतरी असं काय म्हणतात मंत्रोच्चार आणि असं तसं व्हावं, जे आम्ही नंतर पूजा घातली नंतर वगैरे ते केलं. बट आय मीन वी थॉट की ते काय, म्हणजे ऍक्च्युली तसंही म्हटलं तरी जसं हा म्हणाला की वी रिस्पेक्ट एव्हरीबडी एल्स, पण तरी पण त्या लग्नामध्ये कधी सगळ्यांनाच आपण खुश करतो असं कधीच होत नाही. मग निदान आपल्याला तरी खुश करूया. सो आम्ही त्याप्रमाणे तो थोडक्यात लग्न घडवलं आणि मग रिसेप्शन सगळ्यांबरोबर सेलिब्रेट केलं. सो आई वॉज ओके विथ दॅट, ॲज लॉंग ॲज ते एक तरी फंक्शन काहीतरी करा हे तिचं होतं, जे मग आम्ही केलं. डोंबिवलीमध्येच केलं आम्ही ते, त्याला तू आलेली होतीस. पंजाबीमध्ये असं म्हणतात की तुम्ही काही पण करा, किती पण कोटी खर्च करा, पण निघताना लोक हीच म्हणणार आईस्क्रीम खतम हो गया. म्हणजे सांगायची गोष्ट काय की जी एक गोष्टी लहान चुकली त्यांचेच बोलणार, ती त्यांच्याबद्दलच लक्षात बोलणार. तुम्ही इतका तुमचे जीव घालून गेले तो लग्नामध्ये, किती पैसे खर्च केले, किती मेहनत केली, किती रडले, किती धावपळ केली, त्यांच्या कोणी बघणार नाही. आईस्क्रीम खतम हो गया असं म्हणणार लोक. मला डोक्यात घ्यायचंच नाही होतं, कोणाच्या वाहवाई कोणाची पाहिजे आम्हाला. आणि खरं तर पंजाबी लग्नांमध्ये हो. खूप सेलिब्रेशन खूप. असतं ना, पंजाबी, तरी मारवाडी सुद्धा- सगळं हो सगळं. ना, खूप. तरी सुद्धा तुमचं पण ज्याला जी आवड, ज्यांची आवड आहे, ज्याला असं इच्छा होतीये की म्हणजे मला असं करायचं, तर ठीक आहे, त्याला रिस्पेक्ट करतो आम्ही. आता मी आयुष्यभर कधी असं मोठं बर्थडे मला वाटत नाही करायचं. आता मी 56 आहोत, मला ह्या वर्ष वाटलं की मोठं बर्थडे करायचं, ह्या पहिला फर्स्ट टाइम तर करतोय. पण असं आयुष्यभर असं वाटलं नाही की म्हणजे खूप लोकांना बोलवायचंय, 200-300 लोकांना आणि पार्टी द्यायची, कसं वाटलंच नाही मला. यावेळीच वाटलं तर आता करतोय. लग्नाचं पण सेम आहे, तुम्हाला असं पाहिजे, तुमच्या असं वाटतं, तुमच्या आई वडिला असं वाटतं, तुमच्या बायकोला वाटतं, फॅमिलीला असं पाहिजे तर करा, दॅट्स रिस्पेक्टेबल. पण तो संगीत म्हणजे 6 इव्हेंट, 4 दिवस 5 दिवस, आता सकाळी ते वाढत जाते. चाललंय ना. तो असं मला म्हणजे माझी आवडी, म्हणजे फॉर माय डॉटर ऑल्सो आय इज ऑल्सो डिस्करेजर फ्रॉम डुईंग दिस. म्हणजे मी तिला पण सणाला पण सांगणार की म्हणजे पण त्याला असं पाहिजे तर करू, हा. नाही करायचं असं ठरवलं नाही. वाव. आता तुम्ही लग्नाच्या आधी खरं तर लिव्ह इन मध्ये राहायला सुरुवात केली होती, तरी सुद्धा जनरली लग्न झाल्यावर किंवा लिव्ह इन मध्ये सुद्धा आता तुम्ही तर 2 वेगवेगळ्या काय म्हणतात संस्कृतीचे आहात, तर एकत्र राहायला आल्यावर डोकी आपटायला सुरुवात होते. रोजच्या सवयी असतात वेगवेगळ्या, किंवा तुमच्या बाबतीत तर खाण्यापिण्याच्या सवयी पण वेगवेगळ्या. तर ते कसं तुम्ही एका पेजवर कसं आणलं दोघांनी एकमेकांना? तुम्ही कराटे ऐकले? कराटे, हो. कराटे असतात, जुडो असतात, एक असतात आयकिडो. आयकिडो मध्ये एक प्रिन्सिपल आहे, तुम्ही प्रिन्सिपल तुम्हाला समजवतो मी. एक पडदा असतो, सपोज तुम्ही एक इट घ्या, वीट मोठी असं, आणि त्याला फेका जोरात त्यांच्यावर, पडद्यावर. तो पडदा काय करणार, पडदा असं दिवार सारखं
ऑब्स्ट्रक्ट करून वीट नाही तोडणार, म्हणजे ती दिवार तोड नाही तोडणार. तो पडदा काय करतो, पडदा असं यील्ड करतो ते 5 मिनिटासाठी, म्हणजे 2 सेकंडसाठी असं मागे जातो. आणि तो वीट जी असतात ज्यांचे एवढे तुम्ही फोर्स मधून टाकले, आपटले त्यांच्यावर, त्यांची फोर्स निघून जातात. ओके, हा, आणि तो फोर्स संपली हा, की तो आपोआप असं तो पडतो पडद्याच्या पायात लागून जातो. Correct. तर ही आपला पडदा मी तो वीट. कळलं तुम्हाला? खाली. का उलट आहे? म्हणजे तो काय पण, आता माझं पंजाबी हा. आणि गरम खून तो सगळा तो वीट घेऊन आता मी आलो सपोजिंग, तो आयक्यूडोच्या जी कराटे जे असतात ना, तो तसं तो पडद्यासारखं असं तो एक 2 मिनिटं असतात, 3 मिनिटं म्हणा, हा. अर्धा तास म्हणा, तसं गप्पाचं तो फोर्स घेऊन टाकतात. आणि त्यांच्यानंतर मी त्यांच्या पायात, तो टेक्निक आहे तो. मी त्याला सांगतो, तू कॉलेज सुरू कर, हाऊ टू टेम द हजबंड. म्हणजे काही- कमीत कमी 1,500 लोक तर फर्स्ट डे साइन अप करणार. Wow, कमाल. चांगलंय, सोडते आता ऍक्टिंग विक्टिंग आणि तेच आणि तेच सुरू करते. पण खरोखर मी आता काय एक्झॅजरेट करत, तो जेन्युइन त्यांची टेक्निक आहे. आणि त्यांच्या नंतर माझ्या डोक्यावर उभा राहून डान्स करेल, तू असं कशाला म्हटलं, तू कसं केलं. म्हणजे आणि एक तो दिवस गप्प बसायचं, दुसऱ्या दिवशी दाखवायचं. आपण सुरू करायचं. आपण आपली तलवार काढायची. काय अशा सवयी होत्या रोजच्या आयुष्यातल्या ज्या सवयी असं म्हणणार नाही. आय थिंक मला ना माझ्या आईने खूप अशी हिटलर सारखी सवय, बिकॉज आई आणि मी एकत्रच कायम राहिलेलो होतो. सो आईने जागच्या जागी वस्तू ठेवायच्या, म्हणजे विच इज करेक्ट. पंखा बाहेर पडता पडता बंद करायचा, लाईट बंद करायचा, आणि वेळेमध्ये यायचं, किंवा एव्हरीथिंग शुड बी प्रॉपर, अशी एक सवय लावलेली होती आणि शिस्त लावलेली होती. पण पुरुष बिंग पुरुष कधी कधी म्हणजे ते तसंच म्हणतात ना, की आपण ते वेगळे आणि आपण वेगळे, वी बोथ आर फ्रॉम डिफरंट प्लॅनेट्स. सो ते आपल्याला पण होतं की अरे टूथपेस्टचं झाकण म्हणा, किंवा दरवाजा उघडाच राहिलाय म्हणा, किंवा छोट्या छोट्या गोष्टी ग ज्या. सो त्या तेवढ्या फक्त हे झाल्या. पण अदरवाईज मोरलेस आय थिंक आमच्यामध्ये असं काही फार ऍडजस्ट करावं लागलं नाही. जेवणाच्या बाबतीत पण म्हणशील तर हा खूप सिम्पल आहे, म्हणजे असं टिपिकल पंजाबी जेवणारा नाहीये. त्याचं असं म्हणणं असतं की मला भाजीचा रंग दिसला पाहिजे. मी जर काय पालक खातोय तर मला ती भाजी हिरवी पालक दिसली पाहिजे, म्हणजे मसाले टाकतायत आणि हे टाकतायत असं काही मिश्रण नको. सो ही जस्ट वॉन्टेड की मला सात्विक टाईपचं जेवण, म्हणजे फार मसाले नाही, तिखट नाही. हा कधी कधी ऑफकोर्स आपल्याला सगळ्यांना लागतं, पण रेग्युलर घरचं जे जेवण असतं ते तसं पाहिजे. आता फक्त माझ्या घरात, मी कोकणस्थ घरातनं आलेली आहे, त्यामुळे गूळ सगळ्या गोष्टींमध्ये ये क्या शक्कर हर जगह तुम लोग डालते. म्हणजे 1 मिनिट, शक्कर और गुड़ में फरक है, आणि मी गुळ टाकते. म्हणजे क्या लेकिन इट्स मीठा मीठा मीठा. तर तेवढं गुजराती आहे क्या? तर म्हटलं अरे मीठा मतलब अभी मेरे को आदत है वो. सो मग सुरुवातीला ते जे म्हणतात ना पंजाबी ना मराठी असं मधले बनायचे की ज्याच्यामध्ये गुळ नाही पडायचा. नंतर ना माझं असं खूप क्रेविंग व्हायला लागलं की अरे यार आता नाही हा वगैरे. सो मग कधी व्हायचं की हा बाहेर फिरायला गेलाय तेव्हा मग मी तसं करायचे. मग नंतर मी हळूहळू काय केलं, त्याची भाजी बाजूला काढायची आणि मग माझ्या भाजीमध्ये अजून थोडं तिखट घाल, अजून थोडं गुळ घाल, खोबरं घाल, असं करायला लागले. आता हळूहळू त्याला मी माझ्याच लाईन वरती आणलेलं. आणि त्या ज्या सवयी तू म्हणालीस त्यात कोण बदललं, तो बदलला की तू बदललीस? कोणत्या सवयी कोणीच बदललं नाहीये. मी अजूनही कटकट करते आणि तो अजूनही तेच करतो. ते काही बदलते आणि बदलणारही नाही. पिढ्यानपिढ्या कोणत्याच पुरुषामध्ये आणि कोणत्याच बाईमध्ये बदलणार नाहीये. तसंच राहणार आहे ते. कारण मी माझ्या सगळ्या मैत्रिणींची बोलले, सगळ्यांचं हेच असतं की हाताला शिस्त. आय थिंक त्या बाबतीत आपण बायका खूप किटकिट्या असतो कदाचित थोडंसं जास्त. सो आय थिंक मे बी वी ऑल्सो नीड टू स्टेप बॅक अ लिटल आणि त्यांना पण थोडंसं असं दोन्हीकडनं करायला पाहिजे. पण हे तुला इरिटेट झालेल्या गोष्टी, तुम्हाला इरिटेट झालेल्या गोष्टी नाउ युअर चान्स की ये पसंद नहीं है सोनालिका, ये क्या रोज का है? सोचो चांस मिला है बोलने का. बोल दो. मुझे भी सुनने को परफेक्ट मिलेगा. मिळाली मला बाई. ओह माय गॉड. सांगायचे ना, तोंडावर नाही सांगायचं, पण काय करतो विचारायचं, Thank you, बोलायला अनुरूप. लागलं मला. थँक्यू व्हेरी मच. तुमच्यामुळे आज परफेक्ट बायको मिळाली आहे असं तुला एक शाबासकी मिळाली, ही खोटी नाहीये ना? तू का आता मध्ये उगाच खडून बोललाय तर बोलू दे ना आता. मला विश्वास बसत नाहीये कारण रात्री स्नोर करते, हा पण त्यांच्यामध्ये काय प्रेम असतात ना, तर तो स्नोरिंग पण असं ललबाई सारखं वाटतं, म्युझिक वाटतं असं. कळलं असं बटर करून जे काय नाही खरोखर आता स्नोर नाही करते तर मी उठून जातो. दमते ग मी, रेकॉर्ड करून. हो. दमते खूप. स्नोरिंग करणं बंद कसं, आवाज येत नाही. आणि मी त्याला म्हणते अरे मग मला उठ असं कर ना. हा
की मग मी गप्प होते, कारण जेव्हा Correct. सनाया ते माझ्या होतं. बरोबर झोपते हां. ना तेव्हा ती असंच करते मम्मा, आणि मग मी गप होऊन जाते. थांबतं ना म्हणजे ते. नाही नाही, वाय टू वेक यू अप. आय सेड मग तुझी पण झोप मोडत होतीस ना, मग मला मग आणखीन गिल्टी फील व्हायला लागतं, पण करू काय मी आता, होतं ते होतं. So, yeah, ती एक काहीच तुझं डोक्यात जात नाहीये त्याच्या, हे लक्षात येतं ना तुझ्या? हो. हम्म. कळलंय मला हम्म. चुकतंय कुठे ते. वा वा वा. आता कामाच्या बाबतीत मला जाणून घ्यायचंय की सुरुवातीच्या काळात तुम्ही दोघंही ऍक्टर होता, हम्म. तुम्ही खूप वेगवेगळ्या गोष्टी केल्यात आयुष्यात, म्हणजे ऍक्टिंगनी सुरुवात करून मग आर्ट कन्सल्टंट, मग आता योग टीचर आणि खूप काही काही त्या त्या क्षेत्रातलं खूप काही काही, आणि आता तुमचं पुस्तकही येतंय, त्याच्याविषयी मला जाणून घ्यायचंय. खरं ते पुस्तकही आम्हाला बघायचंय आणि त्याच्याविषयी तुम्हीच सांगितलं तर आम्हाला आनंद होईल. तर ऍक्च्युली मी ट्रॅव्हलिंग खूप करायचं. आता हम्म. माझं 94 कंट्री झालं माझं ट्रॅव्हलिंगमध्ये. हो. आणि आम्हाला असं वाटतं की आम्ही नॉर्वेला गेलं, लंडनला गेलं, US ला गेलं, असं काय काय कंट्री मला असं वाटतं की सगळे अमीर आहे, हम्म. आणि असं नसतात. म्हणजे तिकडे म्हणजे पूर्ण जगात मी जी एक यूथ जी आहे, हम्म. यंग पॉप्युलेशनमध्ये एवढं डिस्पॅरिटी आहे, म्हणजे एवढं म्हणजे दुःख आहे, म्हणजे आणि फ्युचरमध्ये काय होप पण नाही, होपलेसनेस आहे म्हणजे या लोकांचा. आणि मी साऊथ अमेरिकेच्या कंट्रीमध्ये होतो, आणि एक एक खूप गुड लुकिंग मुलगा, असं 16-17 वर्षाचा, एक रेस्टॉरंटच्या बाहेर असं उभं राहून त्यांच्या प्लेटमध्ये काय टेस्टिंगची गोष्टी होती. तर मी गेला आतमध्ये आणि मी विचारत होतो त्यांच्याबद्दल की आता ही सकाळी येणार इकडे 10 वाजता, रात्री 9 वाजतापर्यंत उभं राहणार, आणि त्यांच्या डोळ्यात मला तोच दिसलं की एक होपलेसनेस, की माझं फ्युचर काय आहेतच नाही. आणि माझं लाईफ काय, माझं पण बेसिक स्टार्टिंग पॉईंट तोच होता. मी मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये साबण विकायचे, 1 रुपयाचे 1 साबण. Oh. तर मी कसं पैसे कमवले, मी काय केलं, तो सगळे टेक्निक आहे. म्हणजे त्यांचे माझं एक मला माहिती आहे की तुम्ही असं केलं तर तो कोणी पण ही सगळं टेक्निक वापरून पैसे कमवू शकतात. हम्म. तर ही असं मुलांना वाचून म्हणजे त्यांच्याशी बोलून, त्यांचं ऐकून, त्यांचे दुःख ऐकून मला वाटलं माझं जी एक्सपिरियन्स आहे ते एक पुस्तकमध्ये लिहायला पाहिजे. तर तशी एक मी पुस्तक लिहिली, द प्रॉस्पेरिटी कोड. हम्म. आणि मी माझ्या आयुष्यात काय केलं की तुम्ही 1 रुपयाचा साबण वेचताना आता इकडे जी पोचला आर्टमध्ये, ऍक्टिंगमध्ये, तो काय माझं सिक्रेट काय माझ्या सक्सेसचं, सगळी गोष्ट यांच्यामध्ये लिहून दिली. वाव. तर ही माझी पहिली बुक आहे, आणि ही तुम्हाला एक गिफ्ट करतो, नंतर sign करून फर्स्ट देईन. बुक आहे हा. आणि फर्स्ट टाइम आपण इथे पण दाखवते कुठच्या शो मध्ये म्हणा, किंवा वी हॅव स्टील नॉट अरे. ही टेकन. Amazonवर मिळेल तुम्हाला, आणि Amazonवर सगळ्या बुक स्टोअर मध्ये पण येणार. प्रॉस्पेरिटी कोड. गेले काही महिने वर्ष याच्यावर काम चालू होतं हा. त्याचं, अजूनही बरीच आहेत पुस्तक, बट दिस इज द फर्स्ट वन वाव. जे अभिनंदन आणि धन्यवाद. हे पहिलं पुस्तक आमच्याकडे आलंय. याच्या नंतर काय येणार माहितीये का, हा. द रिलेशनशिप कोड. आ. हाऊ टू बी हॅपीली मॅरिड, हाऊ टू हॅव अ गुड रिलेशनशिप विथ एव्हरीबडी अराउंड यू, स्पेशली विथ युअर स्पाउस. हम्म. द रिलेशनशिप कोड. वा वा. पडदा आणि वीट. पडदा आणि वीट. तो चॅप्टर आहे द आयकिडो. करेक्ट. मस्त आहे ते. मी एक लेख लिहिलं होतं एक न्यूजपेपर मध्ये, हम्म. तो लेखचं टायटल होतं द आयकिडो ऑफ रिलेशनशिप. आणि हीच गोष्टी सांगितली होती कसं अच्छा. एक रिलेशनशिप म्हणजे एक माणसाला, द मे बी द हजबंड ऑर द वाईफ, हम्म. ऍट दॅट टाइम हम्म. जी वीट झालाय त्यांच्या समोर तुम्हाला पडदा व्हायला पाहिजे. हम्म. कारण की जी तुमच्या राग जी आहे तो बाहेर पडला नाही तर दोघी एकत्र रागे झालो तर दोघांचा सत्यानाश होईल. आग हो, हा, आग म्हणजे हो. कोणी हा. कोणत्या वेळेस नमतं घेणं गरजेचं आहे हे जर काय रिलेशनशिप पण मध्ये आय मला थिंक एक कळलं. आश्चर्य वाटतंय की जेव्हा तुमचं लग्न झालं तेव्हा ही शांत होती. मी शांतच होते. हो. तू कधी मला रागीट पाहिलंय? असं नाही, पण असं वाटत नाही की ही अगदी शांत आणि ह्यांचा राग आला ना, सपोजिंग खूप कमी येतो, पण ह्यांचा राग आलं हा. तर आपलं जी रगात बॉडीमध्ये जी खून असतात ना, तो 2 सेकंड मध्ये पाणी होऊन जातात. म्हणजे आता थरथर 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 होतं. साधा सुद्धा राग नाहीये. हा, म्हणजे आता कधीतरी एकदा चिडणार तर हो, थोडस नाही, असं होणारच, of course. तो Last एकदा होणार. त्यांची जी पद्धत आहे जो हा. करायची, म्हणजे हा. तो असा हंटर चाबूक म्हणतात ना, हा. तो असं असतात की नेक्स्ट टाइम तुम्हाला काय वाईट करायचं आहे किंवा वाईट बोलायचं आहे किंवा वाईट, तो हंटरचे एक चाबूक याद म्हणजे डोक्यात राहतात, हा. आणि किंवा तुम्ही पुन्हा कंट्रोल करता करणारच की नाही तो हंटर नकोय मला. पण तुमची भांडणं असं आपण जेव्हा भांडतो, राग येतो, हो. तेव्हा आपण आपल्या मातृभाषेत बोलतो. हा. मग तुम्ही हिंदीत आणि तू मराठीत असं भांडण होतं तुमचं सुरुवातीला तरी. हा, आता actually तुम्ही छान विचार करायला मराठी पाहिजे. बोलताय, पण
सुरुवातीला काय काय आहे? केलं आमच्या काय नक्की नसतात. आम्ही हा, घरी म्हणजे- मराठी पण बोलतो, इंग्लिश पण हा बोलतो, मराठी हिंदी पण पण मध्ये बोलतो. सुरू होतो, काही बोलतो तो. हा म्हणजे अचानक कारण मराठीमध्ये राग आला की आणि इंग्लिश त्याचं मध्ये खूप वगैरे नाही फनी बोलता असतं. येणार तो आपल्याला. समजा आता आयदर कोणी काम करणार आहे किंवा कोणावरती जर काय चिडला आणि ते मराठी असतील तर अच्छा, 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 मराठीत असं इतकं ते छान ते cute वाटतं आहे, त्याच्यामध्ये सडनली असे विचित्र शब्द आहेत ना की चिडायच्या म्हणजे हसायलाच येतं की अरे काय बोलतोय. ऐसे एक दो बार हुआ भी था ना समथिंग इट्स वेरी फनी एंड लाइक जाने दो ना हिंदी में ही चिल्लाओ ना क्यों मराठी में चिल्ला रहे हो. पण मग सुरुवातीच्या काळात कशावरनं भांडणं म्हणजे विषय काय मिळायचे तुम्हाला हो विषय काय म्हणायचे रे आणि काय नाही, आणि ते लहान- टॅकल करण्याची पद्धत पण मला हा, जाणून म्हणजे घ्यायची की see- शांतच बसायचं बोलायचं नाही 2 दिवस का बोलून नाही नाही मोकळं 2 व्हायचं? दिवस वगैरे आमच्यात कधीच अबोला नाही झाला, कधीच नाही. म्हणजे आय फील की ना मुळात ऑफकोर्स लग्न आहे किंवा कोणतंही रिलेशन असो, आई मुलगी मैत्रिणी, मैत्रिणी. भांडणं वादविवाद होणारच. जिथे तुम्ही एकत्र राहताय तिथे 2 वेगळ्या विचारांची माणसं आहेत, त्यांचं स्वतःचं वेगळं थिंकिंग आहे. Perfect. पण त्यावेळेस तुम्ही कशा पद्धतीने ते टॅकल करताय आय थिंक हे ज्यांना कळतं ना, म्हणजे जिथे आपण अरे तू ऍडजस्ट कर ना, ते हे ऍडजस्टमेंट नाहीये, रिलेशनशिप इज अंडरस्टँडिंग. सो जिथे आपण ऍडजस्टमेंट म्हणतो त्याच्याऐवजी आपण म्हटलं की आपण अंडरस्टँड करूया, तर त्याला एक वेगळं मिनिंग येतं. म्हणजे त्या दृष्टीने आपण वेगळ्या पद्धतीने विचार करतो. सो जेव्हा असं काही गोष्टी होतात तेव्हा ठीक आहे, थोड्या वेळापुरतं तुम्हाला असं वाटतं की ओके मला ना इथे ह्या रूम मध्येच थांबायचं नाही. असं किती वेळा झालं की आपल्यात वादविवाद झाले काही ते आयदर ही विल स्टेप बॅक आणि तो कुठेतरी जाईल बाहेर किंवा माझं काही झालं तर मी दुसऱ्या रूम मध्ये जाऊन बसेल. त्या वेळापुरतं ते जाऊ द्यायचा तो क्षण. आणि मग नंतर सो मेनी टाइम्स की जे आपण ऐकतो पण बऱ्याच वेळेला की काय म्हणतो ना भांडण करून झोपायला जाऊ नका. यु नो त्याच्यावरती डोंट स्पेंड अँड द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग, जी महत्वाची गोष्ट आहे जी मला सिरियसली सांगायची लोकांना, जी तुमचे दर्शक जी विचारतात ते असं विचारू नका की परफेक्ट मॅरेज मध्ये भांडण होत नाही. आमचे डेली भांडण होतं 2-3 वेळा. पण भांडण नॉर्मल आहे, पण भांडण करून मनात ठेवायचं आणि भांडण करून झोपून जायचं तो दॅट इज इम्पॉसिबल. म्हणजे असं बिफोर स्लीपिंग यू हॅव टू मेकअप. या मग ते कोणी पुढाकार घेतला तरी चालेल पण हा, आणि सॉरी वन मोर थिंग, सेकंड मोस्ट इम्पॉर्टंट थिंग, भांडत किती पण मोठं होऊन जाईल, मी सोडून जाणार, डायव्होर्स करणार, आईकडे जाणार, ही सगळी गोष्टी सांगायची नाही. मनात पण नाही, म्हणजे तो ऑप्शनल नाही आहे. कारण की रिलेशनशिप मध्ये तो असं तुम्ही विचारलं पण सांगितलं पण असं तुमच्या मनात आलं तरी पण तो वाईट आहे. तो असं तो विचारायचं पण नाही, कारण की तो एक दॅट्स अ व्हेरी बॅड ट्रॅक टू गो ऑन. तो सिरियस करून जातात. आणि जी शॉर्ट टर्म आपलं कसं शॉर्ट टर्म आहे, तो शॉर्ट टर्म कडून सोडून लॉंग टर्म मध्ये घुसून जातात. उगाचच. तो कधी सांगायचे ना की मी सोडून जाणार, मी आईकडे जाणार, तू निघून जा इकडूनच, तो सगळं नाही. पण हे कळायला काही वर्ष लागतात ना, म्हणजे नाही, मी relationship बचपन से मध्ये. मैं मेच्योर्ड था. हा हे बचपन से मच्योर वा, वा, वा. सो नाही आय थिंक सुरुवातीला म्हणजे जसं तो म्हणाला की वीट आणि पडदा वगैरे. सो मी तर खूपच यंगच होते ना तेव्हा. आपल्याला सुरुवातीला लग्न करून आपल्याला कळतच नाही. म्हणजे लग्न झालं तेव्हा मी किती 19 वर्षाची वगैरे असेल. सो थोडं आपल्याला असं काय म्हणतात ना आपल्याला स्टार्टेड व्हायला होतं की जेव्हा अशी भांडणं व्हायला लागतात. कारण सुरुवातीचे काही वर्ष 2 वर्ष आर व्हेरी प्यारा प्यारा आणि सगळंच आणि छान छान वगैरे. पण आय थिंक तेव्हा पण आपली तरी सुद्धा लग्न आधी पण वादविवाद होतच होते. त्यामुळे एक आयडिया लागली होती. पण लग्न झाल्यानंतर एक वेगळंच हे होतं की आता तुम्हाला काही जणांना असं वाटू शकतं की आता तर मी फसली, आता तर माझं लग्न झालंय, आता मी कसं जाणार बाहेर पडणं. म्हणजे काही जिथे ड्रास्टिक भांडणं होतात किंवा ड्रास्टिक प्रॉब्लेम्स होतात लग्न झाल्या तिथे काही मुलींना असं वाटू शकतं किंवा रादर तेव्हा वाटायचं आधी. आता आजकालच्या मुलींना मला नाही वाटत तसं, पण तेव्हा कदाचित वाटायचं की अरे यार आता मी लग्न केलं, आता मी घरी गेले तर घरचे काय म्हणतील किंवा यु नो ह्या ज्या सगळ्या गोष्टी होत्या. सो त्या तशा माझ्या कधी मनात आल्या नाहीत. कारण मला माहिती होतं की मी स्वतःहून माझ्या मनाने माझ्या इच्छेने लग्न केलेले आहे आणि मी पारखून सगळ्या गोष्टी माहिती असून मी या रिलेशनशिप मध्ये पडलेले आहे. तर आता मला ती रिलेशनशिप निभवायची. मग ती आज मी देर इज नथिंग परफेक्ट ॲज सच. जरी तो म्हणाला असेल की मी परफेक्ट आहे वगैरे, तरी पण देर इज नथिंग परफेक्ट ॲज सच. आणि थोडंफार 19-20 सगळीकडे असतं. तर तुम्ही किती वेळा
हॉप स्किप करत राहणार, किती स्टेशन्स बदलत राहणार आयुष्यामध्ये, हो की नाही? हो. मग जे आहे, जिथे तुम्ही एवढ्या पहिल्या इन्स्टिंक्टने तुम्ही गेलेला आहात त्या रिलेशनशिपमध्ये, त्याला काहीतरी कारण होतं म्हणून तुम्ही एवढे सिरियस झालात ना. सो त्या गोष्टी आठवा आणि त्या गोष्टींचा विचार करून त्या भांडणांच्या वरती किंवा त्या गोष्टींवरती एक थॉट द्या की खरंच ही इतकी महत्वाची गोष्ट आहे का, की मी ह्या गोष्टीसाठी मागच्या ज्या गोष्टीसाठी मी या माणसाला निवडलं ती मी सोडायला पाहिजे. सो आय थिंक अशा सगळ्या गोष्टी तेव्हाच थोड्या थोड्या यायला लागलेल्या होत्या. आणि म्हणजे मी आईबरोबर एकटीच कायम वाढलेली आई आणि मी माझं नुसतं विश्व होतं, त्यामुळे मला कायमच फॅमिली आणि ह्या सगळ्या गोष्टींची फार हुरहुर होती आणि हवं होतं की स्वतःची एक छान फॅमिली असावी. सो आय थॉट की दॅट इज इम्पॉर्टंट फॉर मी आणि मला माझी फॅमिली टिकवायची. सो आणि त्याच्यासाठी खूप मोठं बलिदान किंवा खूप मोठं सॅक्रिफाईस असं नाही करायचं, बट अ सिम्पल लॉजिक की आज तुम्हाला कुठल्याही रिलेशनशिपमध्ये थोडीशी अंडरस्टँडिंग गरजेची आहे. मग ती कधी इकडनं असेल किंवा कधी इकडनं असेल. सो इट डिपेंड्स अपॉन टाइम. खूप गोड बोललीस तू. हो, छान एक्सप्लेन केलं सोनाने. थँक्यू. तिने माझी अशी इंटेलेक्च्युअल साईड बघितली नाहीये. वा वा. आता तुमच्या सुरुवातीच्या काळातल्या आठवणींमध्ये आपण रमलोय, तर आपल्याकडे आठवणींची सफर असते. तुमचेच काही फोटोज आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत आणि Okay. त्याच्या आठवणी तुम्ही आम्हाला सांगणार आहात. ओके. हातात घ्यायचंय ना? हा, हा. चालेल, घेऊ शकतेस. नाही तर अरे शॉर्ट अलग जाएगा आम्ही. हा फोटो आम्ही काढलाय. पहिला फोटो आहे आमचा. आमचं जे फार्म हाऊस आम्ही घेतलं 2019-20 तेव्हा आम्ही घेतलं होतं आणि कधीपासूनच ड्रीम होतं विजयचं जास्त करून की एक फार्म हाऊस घ्यायचं, एक फार्म हाऊस घ्यायचं. म्हणजे आमच्यात गप्पा असायच्या किंवा जोक व्हायला लागला होता की कुठची काही गोष्ट आम्ही विकत घ्यायची असेल ना तो म्हणायचा इसको ना फार्म हाऊस में रखेंगे. आणि जे हळूहळू अशा गोष्टी वाढायला लागल्या ना आणि म्हणायचं किधर आहे फार्म हाऊस के लिए रखेंगे, फार्म हाऊस के लिए रखेंगे, कुठे असणार आहे आणि कधी वापरणार आहे मी त्या फार्म हाऊस मध्ये. सो इतकं तसं ते स्वप्न होतं आणि फायनली ते पूर्ण झालं. सो तिथे आम्ही पूजा केली होती, सत्यनारायणाची पूजा आणि घराची. तर तेव्हा हा फोटो काढलेला होता आणि मी खूप जाडी दिसतेय असं दिसतंय मला या फोटोमध्ये. हा तर जाडं बारीक नाही बघायचं. किती गोड दिसतेस, हा. काय होगाच. सध्या मस्त झालंय. तो पूजेला किती वगैरे छान. बसला, हा. हे खूप मोठं होतं. वा वा, फारच गोड. हा फोटो कुठला आहे? ट्रिपवरचा आहे का हा कुठल्या? कोणत्या तरी आय थिंक विवेदा काय आहे क्या? नाही, सॉरी विवेदा नाही बोलायचं. कर्जत और हा असंच कुठेतरी आम्ही फिरायला गेलो होतो. इंडियाचं आहे कुठे हा, फिरायला, इंडियामध्येच वेकेशन मध्ये गेलो होतो. वेकेशनला गेलो होतो तिथला आहे. हा. किती गोड आलं. हा. मोमात्र, पॅरिस. पॅरिस मधला आहे. आम्हाला दोघांनी खूप ऍक्च्युली फिरायचा किडा मला ह्याच्यामुळे लागला, नाही तर मी कुठे एवढी फिरणार होते. बट आय थिंक ह्याला फिरायची खूप आवड होती आणि लग्न झाल्यानंतर पण म्हणजे मी जे काही आयुष्यात बघितलंय आता ते सगळं ह्याच्यामुळे बघितलंय बिकॉज त्याला आवड आहे आणि कशा पद्धतीने फिरायचं, कसं बघायचं जग, इट्स अ डिफरंट पर्स्पेक्टिव्ह. असं नाही की टिपिकल टुरिस्टिक ठिकाणी गेलोय तिकडे ते खाल्लंय आणि आलोय असं नाही. म्हणजे आम्ही जेव्हा फिरायला जातो एक तर तो कधी असं ठरवतो, म्हणजे आत्ता शूटिंग माझं आहे म्हणून जेव्हा शूटिंग नसायचं तेव्हा त्याचं असं व्हायचं की आम्ही टीव्ही बघत बसलोय आणि सडनली तो म्हणेल की लंडन निकलते हैं क्या रात को. नाही असं नाही टीव्ही बघून असं जायचं कुठे कुठे म्हणजे ते कुठे म्हणजे खाली जायचं वॉकला, म्हणजे पिक्चरला जायचं, मॉलला, शॉपिंगला जायचं. लंडन जाऊया कधी, आज रात्री निघूया. पण माझं तो एम एफ हुसैन आर्टिस्ट आहे ना, एम एफ हुसैन, मला त्यांच्याकडून सवय लागली. तो आम्ही असं बसलोय, चलो मैं जाता हूँ. तो जाता म्हणजे किधर जा रहे मामा, ओवेस को बोलो तिकीट करने को, मैं अमेरिका जाता हूँ. आणि तिकडून असं म्हणजे काय ठरवलं नाही, काय त्याला माहिती नव्हतं. आम्हाला जेवण करून बसतोय, त्याला घरी सोडायचं, मला सगळं असं नॉर्मल आहे. पण असं जेवण संपलं की चलो मैं जाता हूँ. कहाँ जा रहे, ओवेस को बोलो न्यूयॉर्क तिकीट बुक करणार. निघून गेलो बस असंच. आणि तो मला सवय, तो किडा मला असंच लागला. मी रात्री झोपायला गेलो आणि मी लाईट ऑन केली, कुठे चाललंय, ते एक 5 मिनिटामध्ये येतो. हे खरं आहे. आणि 5 मिनिटामध्ये परत आला, 10 मिनिटामध्ये. काय करून आला, काय करत होता तू लॅपटॉपवर? मी उद्या सकाळी 6 वाजता उझबेकिस्तानला निघतोय. आणि तो गेला.
आणि ते सोलो मला हा जायचंय. सोलो हा मी जाणार नाही, पण. एक- मला अश्विनीकडे जायचं नाही, पण नाही, नाही, नाहीये. नाही. कारण त्यांचं एक मेन रिझन काय आहे हा. की पॅरिस असू द्या, लंडन असू द्या, इटली असू द्या, सिंगापूर असू द्या, काय काय मला माहिती आहे का तिला उझबेकिस्तान ही येणार नाही मला येणार माहिती आहे. नाही. हा. आणि मला सगळं बघायचंय, हा. बरोबर आहे ना. हा. आता ह्याला मी सांगितलं मी आता कुठे गेलो, सान साल्वादोर, कोस्टारिका, कोलंबिया, ही सगळं नाव ऐकून येलो नाही, मला नको नाही. तर म्हणजे ही जी गोष्ट आहे तो माझी गोष्ट आहे. हा. आणि बाकी जी चांगली म्हणजे सगळं व्हीआयपी टाईपची कंट्री असं काही नाहीये काही हा. व्हीआयपी टाईप वगैरे. बरोबर But- actually. गप्प बस. तू माझ्या बाजूने आहेस. नाही पण असं करतो आणि आम्ही तिकडे गेलो तरी आमचं बुकिंग काही नसतं. म्हणजे आम्ही बुक करतो तिकीट, जसं तो म्हणाला की आज रात्री निघूया उद्या सकाळी निघूया, तिकीट बुक करतो आणि फार तर फार पहिले 2 दिवस त्या जिथे Plan जाणार तिथले करायचं. त्या एरियातले बुक करतो. मग तिथे गेल्यानंतर वी डिसाईड अच्छा ही जागा आवडली का अच्छा ही नाही आवडली, त्याच्यावरती एक्सटेंड करायचं का दुसऱ्या कोणत्या सिटीत जायचं. मग तिथे गेल्यावर काहीतरी कळतं की अरे इथून इकडे गेल्यावरती असं काहीतरी छान आहे, मग आम्ही तिकडे जातो. सो दॅट ट्रॅव्हलिंग Explore हा करता सो तो. ते स्पॉन्टेनियस. हा. स्पॉन्टेनियस ती खूप मजा होती. किंवा आम्ही म्हणजे तिकडे बरेचसे वेळा आपण असं करतो की कार हायर करतो किंवा टूर्स बरोबर जातो. सो आम्ही चालतो दिवसभर, म्हणजे जवळजवळ आम्ही 25,000 ऑन अन ॲव्हरेज दिवसाचे स्टेप्स चालतो आणि चालत सगळ्या जागा बघतो आणि मग रात्री फक्त झोपण्यापुरते आम्ही हॉटेलवरती जातो. सो ही सगळी मजा ट्रॅव्हलिंग मध्ये करतो. सो दॅट आय रिअली मिस विथ हिम. आणि आय थिंक त्याच्यामुळे जास्त आम्हाला एकमेकांना कळलं की आम्ही कम्पॅटेबल आहोत की नाही. एक वेळ पण कोणाबरोबर राहिलात, कोणाबरोबर फिरायला गेलात तर तुम्हाला कळतं की ह्या माणसाबरोबर किती आपण ऍडजस्ट करू शकतो. राईट. दॅट्स वन ऑफ माय फेवरेट सिटीज पॅरिस. म्हणजे मी तिकडे कमीत कमी 9 ते 10 वेळ गेलोय तिकडे. आणि हा आमच्या मुलीने काढलेला फोटो. Oh. तिला आम्ही पकवलं होतं की नाही असं काढ, नाही तसं काढ, नाही असं काढ, असं करून. हा सेट वरती मी आले होते ना. नाही, दिस इज मॉल्डीव्स और सेशल्स, नाही मॉरिशस. या दिस इज माय बर्थडे. हा बर्थडे है, नहीं ये एनिवर्सरी है. हाँ पण मॉल्डीव्स और सेशल्स नहीं, मॉरिशस. Anniversary है. नहीं ये मैं क्रैक के शूट पे आई थी. ये मेरे कपड़े उधर के नहीं है. ये सी दिस, क्रैक में आई शेव माय हेड. ये पहन के मैं मॉल्डीव्स नहीं आई क्रैक थी. में आई शेव माय हेड. अच्छा ओ सॉरी. सॉरी मग हा मग पण हे तिकडचं आहे का? मॉरिशस, दिस इज मॉरिशस. अच्छा 100%. बरं. अच्छा. तुम्हाला कुठून anniversary मिळाला हे to फोटो? Mauritius. हा हे कुठून आलं? सो आमची अॅनिव्हर्सरीचा केक कापलेला. हा आणि मी तिकडे सरप्राईज म्हणून अरेंज केलेली. करेक्ट. Oh. Cute. आता एवढी माझी मेमरी आहे नाही की फक्त तुम्ही 2 चेहरे दाखवले, आजूबाजूला काहीच नाहीये. काय पण तुम्ही इथं photo रोजचं आहे कसा आमचं. काढलाय? काहीतरी जाम पण तो तयार झाली. हे रोज हा मी तयार मी नेहमीच Oh, असते. yeah. हा सो या आय थिंक मला असं वाटतं हा दुबई तिकडचा फोटो आहे हा न्यू इयर्सच्या वेळेचा. कानातल्यावरनं हा खरंच कानातल्यावरनं मी गेस करते की हा तिकडचा न्यू इयर्सचा. वा वा छान. वा वा कमाल आठवणी. तर तुम्हाला फिरायला जायला आवडतं आणि तुम्ही खूप आयत्या वेळेला फिरायला जायचं ठरवता. मग सनाया जेव्हा तुम्ही प्लॅन केलीत तेव्हा एकतर काय ठरवलं? मूल प्लॅन करताना आपण काहीतरी विचार करून प्लॅन करतो का विचार न करता प्लॅन केलं? आणि मग ट्रिपला जाताना एक प्लॅनिंग ही केलं होतं की मुलगा झाला तर कोणाला सापडून त्याला देऊन टाकायचं, मुलगी झाली तर ठेवूया. हो खूप म्हणायचा. ही नक्की प्लॅनिंग झाली होती. ही ठरवलं होतं की काय मुलगा नको प्रेशर आहे मला. डिलिव्हरी करताना? मला मुलगा नको I आहे. swear. मुलगा झाला म्हणजे तर म्हणलं काय की करेल? ओके. मी डॉक्टर बरोबर सेटिंग करायचा प्रयत्न करत होते की डॉक्टर बताओ ना क्या है, मेरे फ्युचर का सवाल है. तर मंदिरला गेलो मी, गुरुद्वाराला गेलो, चर्च मध्ये पण गेलो, एकदा मस्जिदमध्ये पण गेलो की मला मुलगी द्या प्लीज. मी काय पण चांगले काम केलं, काय पण माझे जेवढं चांगले कर्म चांगलं. असू द्या, हा. मला मुलगी द्या. मी झालं. या सो आम्ही ते एक होतं की यार मुलगी पाहिजे. हा. आणि मुलगी झाली आणि आय थिंक ती झाल्यानंतर सुद्धा आणि खूप असं थॉट वगैरे देऊन नाही केले. ॲज आय सेड की हा नेहमीच गो विथ द फ्लो करतो. मी कदाचित ह्याच्याशी लग्न होईपर्यंत प्लॅनिंग सगळं वेळेत प्लॅन केलं पाहिजे. आता 4 दिवसानंतर काय करायचं हे सगळं यु नो बिकॉज आय वॉज ब्रॉटअप लाईक दॅट. माझ्या आईने मला तसं वाढवलेलं होतं. Correct. पण ह्याच्याबरोबर लग्न झाल्यानंतर ही वेगळी पद्धती आली आणि मग मी
त्याच्यामध्ये पण मला काय फार असं त्रास झाला असं म्हणणार नाही मी, पण मग मी त्या पद्धतीने माझं परत वागणं व्हायला लागलं. सो आय गॉट यूज टू दॅट की नो प्लॅनिंग. सो त्यामुळे की जस्ट गो विथ द फ्लो, बघा काय होतंय ते. ज्याचा माझ्या आईला अजून आश्चर्य वाटतं की कसं काय बिकॉज तिला तीच सवय. जेव्हा ती मला विचारते कधी येणार आहेस, हे कधी करायचं, म्हणते बघू ना, तेव्हाचं तेव्हा बघू. तू म्हणजे तेव्हाचं तेव्हा म्हणजे काय, म्हटलं बघू, वेळ आहे अजून. सो ते तसं काही ठरवून केलेलं नव्हतं. बट येस, वी डिडंट वॉन्ट टू टेक लॉंग. आणि तसंच झालं. वर्षभराच्या आत सनाया झाली. आणि सनाया झाल्यानंतर फिरणं तर आमचं होतंच. आय थिंक 1 वर्षभर आम्ही थांबलो होतो. वर्षाची झाल्यानंतर सनाया, तिथे मग आई आपल्या कामाला येते. आई माझ्या घरी यायची आणि मग मी सनायाला ठेवून मग आम्ही फिरायला जायचो. सो ऍक्च्युली आईमुळे मी खूप फिरू शकले आईच्या भरोशावरती. आणि मग नंतर सनाया पण आमच्याबरोबर सगळीकडे यायला लागली. अगदी छोटी असल्यापासून तिला सुद्धा तीही खूप चालायची. म्हणजे सतत तिला कडेवर घेतलंय वगैरे असं काही नाही. तिलाही चालायची सवय लावलेली होती. सतत प्रॅम देतोय नाही, म्हणजे ते खूप कटाक्षाने पाळलं होतं. आणि इव्हन जेवायच्या वगैरे बाबतीत, म्हणजे हा तर तिच्या बरोबर जेवायचं नाहीये, जेवायचं ताट उचलून ठेवा आतमध्ये फ्रीजमध्ये, असं इथपर्यंत त्याचं स्ट्रिक्ट पेरेंटिंग होतं. की रडारड करते आणि तरी पण खा ना असं. त्याचा मला पहिले त्रास झाला, कारण आपल्याला असं वाटतं की अरे आपलं पोर खात नाही, अरे नको ना. पण त्याचं असं की नाही, एकदा नाही म्हटलंय ना, आता ती नाही खायचं, नाही टँट्रम्स करते ना, मग ताट बाहेर समोर नाही ठेवायचं, तर डायरेक्ट रात्री जेवण मिळणार टाइप्स. सो आय थिंक तसं प्लॅनिंग काही केलं नव्हतं. आणि आई असल्यामुळे नंतरचं आमचं फिरणं सोयीस्कर झालं आणि सनायालाही ती आवड लागली. आणि आय थिंक सनाया पण खूप फिरले आतापर्यंत तिच्या ह्या एजसाठी. खूप फिरून झालंय तिचं पण. त्यांच्या पण 20-25 कंट्री झालं. हो, वाव, कमाल. पण मग तिच्या बाबतीत जसं आता तू शिस्तीचं सांगितलंस, तसं एकूणच कोणी कसं ठरवलं, म्हणजे पेरेंटिंग विषयी काही चर्चा केलीत का, ते पण गो विथ द फ्लो केलं? आणि कोण बॅड कॉप गुड कॉप असं काही आहे का तुमच्यात? बॅड कॉप तर ऑब्व्हियसली मी, माझं तोंड बघून सांगा ना काय वाटतं. आणि हे गुड कॉप. मी मलमपट्टी बाबा करायला जाते. शिस्तीच आहे. बाबा हो, भयंकर. पेरेंटिंग मध्ये एकच अंतर असतात बायको आणि हजबंड मध्ये, म्हणजे फादर आणि मदर मध्ये, की मुलगी येते आईकडून की मला पैसे पाहिजे. सपोज मी घरी नसलं, किती पैसे पाहिजे, एवढे कशासाठी पाहिजे, आणि परत किती देणार पैसे यांच्यामधून, मला हिस्सा पाहिजे. माझ्याकडे येते डॅडी मला पैसे पाहिजे, हातात असं की नाही एवढं. ही पेरेंटिंग मध्ये ही दोघांचे अंतर आहे. पण आय थिंक बाकी सगळं मी स्ट्रिक्ट आहोत थोडं, कारण की आमचं बाय द वे ह्यांच्यानंतर जी ऍक्च्युअल मध्ये पुस्तक येणार आहे तो द पेरेंटिंग कोड. मला खूप आवड आहे. तो पेरेंटिंगच्या एक फिलॉसॉफी काय असतात, पेरेंटिंग कसं करायची, म्हणजे त्यांच्यामध्ये काय चांगले. मी लोकांना काय वाटतं की आमचे मुलं सक्सेसफुल व्हायला पाहिजे, उत्कृष्ट व्हायला पाहिजे, म्हणजे खूप MBA करा, खूप इंजिनियर बना, मोठे पैसे कमवा. तर माझं पेरेंटिंगचं फिलॉसॉफी जी आहे की आम्हाला असं मुलं पाहिजे जी खुश राहणार आहे. तो जास्त गरजेचं आहे, तो जास्त महत्वाची गोष्ट आहे. तर तो पेरेंटिंग कोड मी जी वापरलाय सनायासाठी, तो मी पुस्तकमध्ये लिहिली आहे. तो पुस्तक ऑलरेडी लिहून दिले. कमाल. आणि त्या बाबतीत एका पेजवर असता तुम्ही? हा, म्हणजे काही गोष्टींवरती ह्याचं काही ठाम मत आहे, काही गोष्टींवरती माझं ठाम मत आहे. आणि त्यामुळे मग त्याच्या ह्याच्यात मी पडत नाही किंवा माझ्या त्या गोष्टींमध्ये हा पडत नाही, की कारण मग ते मग क्लॅश ऑफ काय म्हणतात थॉट्स होतं आणि मग ते मुलांना कन्फ्यूज करून टाकतं. सो तिलाही माहितीये की एक दरारा आहे घरात, तो बाबाचा आहे, बाबाच्या शब्दापुढे काही नाहीये. आणि आय थिंक दॅट काय म्हणतात ना, एक अल्फा म्हणतो तसा तो अल्फा आहे घरामध्ये. आणि दॅट इज वाय आय थिंक थोडंसं ते एक मेंटेन केलं जातं. कारण तिला माहितीये की जरी बाबा किती ओरडला किंवा काही स्ट्रिक्ट काही गोष्टींबाबतीत असला तरी लाडही तिचे तेवढे तितकेच करतो, तोच करतो. म्हणजे कदाचित माझ्यापेक्षा जास्त लाड तोच करतो. आणि तेव्हा मग माझी चिडचिड होते की अरे किती लाडावशील आता तिला, आणि ती चिडचिड मग तिला असं वाटतं की मग आई विलन होते तेव्हा. सो असं होतं. बट येस. ओके, आता एक गेम खेळूया. अजून गेम्स आहेत? येस. तुम्ही म्हणलं खेळाच्या आधी सांगतो ही जिंकणार. कसं काय? सगळी गेम ही जिंकतो. कसं काय? आहे त्यांचं टॅलेंट आहे. ओ माय गॉड. सो किती एकमेकांना ओळखता असा गेम आहे, जे मी प्रश्न विचारणार आहे, त्याच्यात तुम्हाला उत्तर अशी द्यायची की मी जो प्रश्न विचारीन त्याचं सोनाली काय करते हे उत्तर तुम्ही लिहायचंय, आणि तू विजय काय करतो त्या बाबतीत हे उत्तर तू लिहायचंय. ओके, उत्तर लिहून झालं, मोठं उत्तर लिहायचंय.
पाटी दाखवून आम्हाला दाखवायची पाटी आणि तुम्ही ती चेक करायची की उत्तर बरोबर आहे का चूक. ठीक आहे. ओके तर तुम्ही एकमेकांना किती ओळखता असा game आहे. ओके. आवडती फिल्म कुठली आहे? विजयची तू लिहायचंयस आणि सोनालीची आवडती फिल्म तुम्ही लिहायची. ह्याला नाही येणार माझी, मला माहिती आहे. आणि गॉडफादर बरोबर आहे उत्तर. हो, हो. सी यू विन 2. कमाल. पण तू माझी रिसेंट वापरलीस, मी तुझी जुनी वापरली. तर तोच पण फरक तुला आहे नाही ना. आवडली धुरंधर? नाही आवडली. टाळ्या पण शिट्या बिट्या मारत होती Oh फिल्म. my God. ओके. अशी एखादी डिश जी कधीही खाऊ शकते. सोनाली कधीही खाऊ शकते, विजय कधीही खाऊ शकतो. दोन लिहू शकते, एक गोड एक तिखट. कसंही चालेल, तुला चालेल. हवं तसं. ओ वाव. वरण हा, भात वरण बरोबर भात, आहे. yes. तिरामिसू हा बरोबर आहे. माझ्या हातचं मला लिहायला होतं. Oh, माझ्या yes. हो, हातचा. मीही हा. खाल्ले ते हा तिरामिसू. सॉरी, हे मी विसरले कमाल लिहायला. कुठे पण कसं पण असं असं नाही, कुठेही यांच्या नाही. हाताची हा. टिरामिसू. कमाल. असं एखादं ठिकाण जिथे परत परत फिरायला जायला आवडतं. ह्याला. मला नाही सोनालीला. तुम्ही आणि लिहायचंय हा. सोनालीला. हा आणि मला लिहायचं ह्याला विजय. कुठे परत परत जायला. त्याची खूप आवडीची ठिकाण आहेत यार. आता तुम्ही इतके फिरता की हा म्हणून जर आमचा ह्याचं प्रश्न खूप आहे. तरी पण थांब, हा त्यातल्या सांगते. त्यात वरच्या लेवलला कुठलं उत्तर आहे? मी जी लिहितोय खरंच आहे. अच्छा okay. तू लिही ना. तू कशाला? तुझं झालंय लिहून? हो पण Okay. मला तुम्ही परत हा, बदलू काय? शकते उत्तर. केवढा कॉन्ट्रास्ट आहे हा. बाली उत्तर आहे बरोबर आहे. चुकीचं आहे. ए, एवढं असलीच म्हणजे आता कुठे बरोबर जाणार आहे? आता तू घेऊन जाणार आहे. मला नाही हा, जायचंय. मला नाही जायचं. कितीही वेळा जाऊ शकतेस असं उत्तर होतं ना. कोणाला म्हणजे एकदम correct. वाचता आलं नाही. जिओ मॉल मला shopping दुसऱ्या center. कोणाचं काय नाही, मला आईची भीती वाटते. आई बघेल. जिओ मॉल शॉपिंग. कमाल. एवढ्या देशात घेऊन जातो बघ ना, नवरा तुला, म्हणून तुला हे चूक कुठे आहे. आवडतं हे तर चूक आहे. मॉलला. हे तुम्ही स्पेसिफिक करायला हवं नाही, होतं. बरोबर आहे. पर्यटनाचं ठिकाण No, 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 असं. no, no. मग मी पण दिलं असतं मॉल, त्यालाही आवडतं जायला. आता ते काय प्रत्येकाचा आपापला चॉईस. चॉईसच गणलाय. या गोष्टीचा प्रचंड राग येतो सोनालीला. याला हा. कुठच्या गोष्टीचा राग येतो ह्याला? एक गोष्ट माहितीये पण थांब ना जरा, किती पटापटा लिहितो हा उत्तर. ते रेडी आहे. सी अँड यू थॉट की यू लूज. नो. खोटं. खोटं बोलल्याचा. आता बघू. बाथरूम डोअर ओपन. आणि त्याला चिडचिड बाथरूमचं दार बंद करायच्या पनोती खूप येते. चिडचिड होते माझी खूप, आणि दिवसात ना कितीतरी वेळा ओरडत असते. आणि तूच बंद करून काही टाक. फरक मला नाही. काय सांगते? बदल काही तूच नाही. बंद करून टाक म्हणजे काय? तू जात असेल तू बंद करायचंस. साध्या सिंपल अपेक्षा आहेत ग तुझ्या. बघ ना, दरवाजा बंद नाही करत. वा वा वा. कमाल. या गोष्टीचा कंटाळा आहे. सगळी पोल खोलून टाकली तुम्ही. हा. फुल प्रेक्षकांना आता सकाळी लवकर उठायचा कंटाळा येतो आणि एका जागी बसण्याचा कंटाळा येतो. मला हा बसूच शकत नाही. सतत काय झालं की उठवून कुठेतरी जायचं असतं त्याला. बोर हो रहा है, चलो. अरे चलो म्हणजे काय? आणि माझं असं असतं की मी मगर, म्हणजे असं मला असं पडायचं असतं आणि चिल करायचं असतं. आणि असं म्हणजे आणि त्याच्यामुळे लेक पण तशी सतत जरा जरी काही 2 तास झाले, चलो किधर जाते, चलो बाहेर जाते, आणि सतत कुठेही जायचं असतं. मग ते खाली बिल्डिंग मध्ये असू देत किंवा बाहेर असू देत, नुसतंच रस्त्यावर फटका मारायला असू देत,
हा जायचंय यांना बस यांचं काम बसवत नाही. नसलं, शूटिंग नसली, 11-12 कधी पण म्हणजे जायचं ऐक गं. नाही म्हणजे उठायची कंटाळा जी असतात हा, म्हणतात, झोपेतून उठायचं. कुंभकर्ण म्हणतात त्याला, पण कुंभकर्ण. तेवढं ती जर काम करत असेल तर तिने झोपलं पण पाहिजे ना. थँक्यू रुजुता. आई गं, अजून ओके, अशी एखादी व्यक्ती ज्या व्यक्तीशी फोनवर तासन तास बोलू शकते. सोनाली सोनाली कोणाशी तासन तास बोलू शकते? सोनालीचं उत्तर आई आहे का? हो, इज इट? मारीन जर का खोटं बोलला तर. हे खूप मोठं उत्तर आहे. नाव इथे मोठं, मी काय करू. अच्छा. अमृता खानविलकर. ओके. किती गोड आणि मराठीचं म्हणजे हो मराठीत लिहिलंय. हो, अख्खी सगळी उत्तरं मराठीत लिहिली. हे मला ह्याचा फोटो पाहिजे. खानविलकर लिहिलंय त्याने. ओके, त्याने लिहिलंय. या ऑफकोर्स भावना पोहोचल्या. KHANVIL खानविलकर. ओके खानविलकर. न आणि न. ओके, तिचं उत्तर मी आहे. मेरे से बात करते हो ना, बोर नाही होता ना. काय पिशा काय पिशा, घरी जायचंय. ओके, ग्रेट. घरी निवांत असताना हे करायला आवडतं. सोनालीला काय आवडतं घरी जेव्हा ती निवांत असते? बीच प्लीज हा. कम्प्युटर, पॉडकास्ट आणि टीव्ही. सो तुम्हाला दोघांनाही काहीतरी बघायला आवडतं हा ना? हो. नाही, मग? पॉडकास्ट म्हणजे मी स्वामी विवेकानंदची गोष्ट औषध हा. ही म्हणजे मसाला. धुरंधर पार्ट 1 4 टाइम. पण दॅट इज युअर लाईक Good. ना. हा. तिचं क्षेत्र हे आहे म्हणजे हा. मी टीव्ही बघते. हा. तिला एंटरटेनमेंट हा म्हणजे मसाला एंटरटेनमेंट. चटपटा. खूप बाजू घेते हा मी तुझी. उसल भेट मिसळ. नंतर बाहेर. हा. ही उसल मिसळ वाली, मी खिचडी साधा. ऍक्च्युली हा. ओके, आता हा प्रश्न दोघांना वेगवेगळा आहे. विजयचा आवडता चित्रकार आणि सोनालीची आवडती अभिनेत्री. अभिनेत्री. हम्म. आता मी ह्या वेळेला खानविलकर लिहिलं नाही. अमृताच आहे आवडती अभिनेत्री. मला आवडते त्यांची मध्ये. हो, बघ आणि- किती खान काम केलं त्यांनी. प्रभाकर कोल्हे. चित्रकार प्रभाकर कोलटे. हा बरोबर. बरोबर आहे. वाव, अरे कोलते. परफेक्ट हा. कमाल, सगळी उत्तरं बरोबर दिलेली आहे तुम्ही दोघांनी. थँक्यू. चला So basically तुम्ही ओळखता जुळलंय. एकमेकांना. वा वा, परफेक्ट उत्तरं. थँक्यू. आम्हाला मज्जा एवढं मज्जा आली. मज्जा आली. हुश झालं की हा हो. आपण ओळखतो हो एकमेकांना. यार टेन्शनच आलं होतं, नाही तर माती खायची होते. आता तुमच्या कामांविषयी मला बोलायचं आहे की खूप मी म्हणाले तसं वेगवेगळ्या ठिकाणी काम केलं. तू युट्यूबवर काहीतरी करत असतेस तू सतत हम्म. वेगवेगळं. तुम्ही काहीतरी वेगवेगळं करत असता. तर तुम्ही घरी डिस्कशन करता का त्याविषयी की आता मी हे नाही, आता मी हे करू का, किंवा हे करावं असं वाटतंय मला. सो काहीतरी वेगवेगळं जे तुम्ही ट्राय करत असता त्याच्या आधी एकमेकांशी किती चर्चा करता, एकमेकांना कसा सपोर्ट असतो तुमचा? आय थिंक माझ्या प्रत्येक बाबतीमध्ये मला जरा नुसता विचार जरी आला ना की मला ना हे, आणि मी त्याशी बोलायला गेले की मला ना हे करावं असं वाटतं, तर तो डायरेक्ट ना ते झालंय असंच बोलतो. म्हणजे तो मला हेच देत नाही की त्याचं असं म्हणणं असतं की तेरे को लग रहा है ना, मग तू कर. मग तो डायरेक्ट, म्हणजे मी समजा असं म्हटलं की मला ना असं वाटतं, मी जसं कोविडच्या वेळेस मी तिरामिसू बनवत होते आणि वगैरे, आणि एव्हरीबडी यूज टू लव्ह इट. सो माझा असा विचार चालू होता, मी सुरू करू का. तो सुरू कर म्हणजे त्याने जवळजवळ अख्खं मोठं पॅकेट्स ते बिस्किट्सचे आणि अगदीच. इथपर्यंत, म्हणजे तो ही इज लाईक अल्ट्रा सपोर्टिव्ह की तुला जे करायचंय ना मग ते करून बघ. मग ते सतत तुझ्या मनात ती शंका नको मी केलं असतं तर. सो तो आय थिंक कुठेतरी एक पंजाबी जे म्हणतात ना एक धडाडी, एक डेअरिंग जे असतं ना, जे कदाचित माझ्यात म्हणा किंवा एक बिझनेस, तिथे आपण थोडी भीती वाटते, तर ते त्या बाबतीत तो खूप सपोर्टिव्ह होता. त्यामुळे मी कायमच त्याच्याशी प्रत्येक गोष्ट शेअर करते आणि विचारते, आणि मला माहिती असतं की त्यासाठी फुल सपोर्ट येणार आहे, आणि त्याच्यासाठी कुठल्याही प्रकारचं मला की नाही असं एक आपण म्हणतो ना तसं काही ऑब्स्टिकल येणार नाहीये. म्हणजे ना म्हणजे मी नशीबवान आहे की ना माझ्या आईने माझ्यासाठी ते कधी केलं, आणि नशिबाने मला माझा नवराही असा मिळाला जो
कायम सपोर्ट करतो. रादर मी मागे जायला बघत असेल तर तो मला खेचून पुढे घेऊन जातो की नाही हे कर, नाही हे पूर्ण कर, असं. आणि त्याच्या बाबतीत मी कायम कुठलीही गोष्ट माझ्या मनात आली की मी कायम डिस्कस करते आणि त्याच्याकडे खूप छान तशा आयडियाज असतात त्याला सपोर्ट करण्यासाठी. मी लग्नाच्या दुसऱ्या दिवस याला सांगितलं, तू वृद्ध झाली, मी वृद्ध झाला, तर मला असं सांगू नको की मी लग्नासाठी आणि तुझ्यासाठी काय पण सॅक्रिफाईस केला, काय बलिदान केलं. मी सांगितलं तुला नाचायचं नाच, फिल्म बनायची फिल्म बनव, तुला ऍक्टिंग करायचं ऍक्टिंग कर, पण मला असं सांगू नको की तू काय पण माझ्यासाठी नाही केलं, काय पण सोडायचं नाही, सगळं करून द्यायचं. सो येस. आणि इवन तोही म्हणजे मला एक कायम आवडलं आणि आय डोंट नो मी त्याला बोलले आतापर्यंत की नाही, पण आय लाईक द फॅक्ट की तो प्रत्येक गोष्ट त्याच्या बिझनेसमधली असू दे, त्याच्या योगामधली असू दे, ॲक्टिंगमधली असू दे, कुठचीही गोष्ट, प्रत्येक गोष्ट तो माझ्याशी शेअर करतो, माझं मत विचारतो किंवा त्याच्यावरती त्याला असं वाटतं की आपल्या बायकोला विचारावं. कारण असंही असू शकतं ना, मित्र आहेत, मैत्रिणी आहेत किंवा त्याच्या प्रोफेशनमधली माणसं आहेत ज्यांच्याशी तो कन्सल्ट करू शकतो. पण तरी सुद्धा रोज रात्री, जेव्हा आता मी शूटिंगवर नेते तेव्हा आम्ही रात्री वॉकला जातो, किती उशीर झाला असेल तर एक छोटं वॉक आम्ही घेऊन येतो. दॅट टाइम इज टू टॉक. दिवसभरात एखाद दुसरे फोन होतात, झाला वेळ तर, पण अदरवाईज त्याच्यामध्ये मग मी हे असं केलं, मी तसं केलं, मग मी मेरे को ये लग रहा है, मैं क्या लगता है, डिड आय, व्हॉट शुड आय डू, हे वाटणं आपल्या पार्टनर बरोबर आफ्टर सो मेनी इयर्स इज ऑल्सो अ बिग थिंग असं मला माझ्यासाठी वाटतं. कारण कोणत्याही बायकोला किंवा नवऱ्याला तो संवाद, तो सुसंवाद असणं खूप गरजेचं असतं. आणि ते जेव्हा तुमच्यात घडतं आणि तुम्हाला कळतं की तुम्हाला तेवढा इम्पॉर्टन्स तुमच्या पार्टनरकडनं मिळतोय की प्रत्येक गोष्ट तो शेअर करतोय, की तुमचं ओपिनियन विचारतोय, मग ते दोन्हीकडनं असेल तर ती खूप बूस्टिंग गोष्ट असते रिलेशनशिपसाठी. सो दॅट आय रिअली लाईक अबाउट यू. मी शहनशाह अकबर आणि ही माझी बिरबल. म्हणजे म्हणजे अकबर जे असतात सगळं बिरबलला विचारूनच करतात. त्याशिवाय करत नाही. चतुर आहे, एवढी हुशार आहे. हुशार. अरे अरे बाहेर माझं खूप हुशार आहे, खूप बाहेर हुशार. माझा नमुना बिरबलपेक्षा बघितला जास्त हुशार आहे. 4 पैसे जास्त असेल, कमी नसेल. डायरेक्ट सोनाली बिरबल. सोनाली बिरबल. वा वा वा, कमाल. आणि आता फायनान्सेस विषयी मला विचारायचं आहे की आपण अनिश्चित क्षेत्र आहे आपलं, तरी आता योग आणि या संदर्भातलं मला माहित नाही की ते किती अनिश्चित आहे. फायनान्सेस विषयी बोलतेय मी. तर ते सेव्हिंग करणं किंवा जेव्हा काम नसतं तेव्हा फायनान्सेस मॅनेज करणं, यामध्ये पुढे कोण असतं किंवा कोण विचार करतं की नाही नाही हे पैसे सेव्ह करूया, नाही हे पैसे फिरायला जायला वापरूया, किंवा या बाबतीत कोण जास्ती पुढं? बेचारी आहे या गोष्टीमध्ये, खूप बेचारी लाचार आहे. हा. आणि ते त्यांच्या डोक्यात येतात सेव्हिंग, आणि मला सेव्हिंग शब्द जे आहे आय हेट इट. आय हेट वर्ड. मला असं वाटतं की आम्ही आज जिवंत आहोत, आम्हाला आता जी करायचं तो करायचं, आणि आपले कर्म चांगले असले तर उद्या, आज जे आहे तो उद्या पण होणार, आणि कर्म जास्त चांगले असले तर आज जे आहे तर त्यांच्यापेक्षा उद्या जास्त होणार. तर त्या उद्याच्या तुम्ही घाबरत ठेवून मनात आज तुमचं जीवन जीवलं आणि पैसे लपून ठेवले की सेफ मध्ये टाकायचे, की सोना घ्यायचे, की ही घ्यायचे, की तो घ्यायचा, तो उद्या येणार पण नाही. कारण की लक्ष्मी आमच्या पंजाबी ती कहते लक्ष्मी चंचल होती आहे. म्हणजे लक्ष्मीला असं आवडत नाही की तुम्ही असं पकडून ठेवला. तर त्याला त्यांच्या डोक्यात येतं सेव्हिंगची गोष्ट, तो शब्द सेव्हिंग, यु नो, फिक्स डिपॉझिट खूप आवडतात तिला. पण आमच्या 22 वर्षामध्ये एकदा पण फिक्स डिपॉझिट नाही केलं, काहीच नाही. पण मग जेव्हा काम नसतं तेव्हा का ते घडत जातं असं तुमचं म्हणणं? कधी भूक नाही मरलो आम्ही. हा, म्हणजे टचवूड असं, म्हणजे हे खूप स्केरी होतं इन द बिगिनिंग, कारण आपण आपल्या घरांमध्ये हेच सवय बघत ना, आलेलो आहे, हेच पाहिलंय आणि आईला वगैरे त्याच्यामध्ये करताना. तो लिहिलाय स्पेसिफिक गोष्ट सेव्हिंग वर, ही पुस्तक मध्ये पण लिहिलंय की काय त्यांचं. सो ते माझ्या डोक्यात होतं. आणि जेव्हा लग्न झाल्यानंतर काही वर्षानंतर मी बघितलं की की अरे यार आता मुलगी झाली आहे, हे ते वी शुड हॅव सम बॅकअप. सो ही हेट्स बॅकअप वर्ड. सो त्यामुळे तेव्हा मग असं, आणि मग नंतर मी म्हटलं ठीक आहे यार, म्हणजे काही मी माझं लग्न झाल्यानंतर, मुलगी झाल्यानंतर मी ब्रेक घेतला होता, कारण मला मुलीसाठी वेळ द्यायचा होता. सो त्या काळात मी काहीच कमवत नव्हते आणि तो काळ पूर्ण ह्याच्यावरती भिजत होती. सो माझं असं झालंय की यार इतके वर्षात काही टचवूड कमतरता तर पडली नाही ना. म्हणजे जे काही चालू आहे कदाचित तो करतोय, मग त्याचा तो विश्वास असेल त्या विचारांवरती
कन्व्हिक्शन असेल आणि त्याची काय म्हणतात ती हिंमत असेल Willpower. आणि त्याच्यामुळे जे काय होतं ते चांगलं होतच आहे ना. मग मी त्याच्यामध्ये एक वेगळा काय म्हणतात त्याला ब्रेक का लावू, जर काय ते होतं तर त्याच्या पद्धतीने जाऊया आणि त्या हिशोबाने आय थिंक व्हॉट एव्हर ही इज डन सो फार हॅज वर्कड फॉर हिम. ते त्याच्यासाठी काम केलंय, त्यामुळे मला नाही वाटत की कुठे टचवूड आतापर्यंत कधी अशी सिच्युएशन आलेली आहे. सो कदाचित त्याची जी फिलॉसॉफी आहे, त्याची जी टेक्निक आहे ती वर्क करतीये म्हणूनही असेल. पण येस, सेव्हिंग्ज वरती वगैरे कधीच काही केला नाहीये विश्वास. आणि तो सेव्हिंगची फिलॉसॉफी नाही आहे माझी, तो लाईफची फिलॉसॉफी आहे. स्पिरिच्युअलिटीमध्ये मी क्लास घेतो, आय टीच ऑल ओव्हर द वर्ल्ड, प्रत्येक कंट्रीमध्ये. मी लोकांना ही म्हणतो की तुम्ही लाईफमध्ये पॅराशूट ठेवू नका. लोकांना काय पॅराशूट हवं असतं की माझा ही जॉब आहे, यांच्यामध्ये एवढे पैसे येतात, यांची मी एवढी सेव्हिंग करणार, यांच्यामध्ये मी एवढं खर्च करणार, आणि सगळ्यांना तो पॅराशूट सोडायचा नाही. मी आयुष्यात कधी पॅराशूट पकडलंच नाही. म्हणजे मी एवढं गरीब होतो तरी पण मी एज्युकेशन पण नाही केली. तो मोठ्यात मोठा पॅराशूट तोच आहे ना, की तुम्ही गरीब आहोत, तुमच्या वडीलकडे पैसे नाही, तुमच्याकडे तुमची फॅमिलीमध्ये कोणाकडे कधी पैसे येणार नाही तुम्हाला, तर तुम्हाला काहीतरी करायला तुम्हाला यू हॅव टू बी एज्युकेटेड. तर मी तर अनपढ आहोत, मी तो पॅराशूट पण नाही घेतला. यु नो, तर मी लोकांना हेच म्हणतो की लाईफमध्ये तुम्हाला जगायचं असेल स्पिरिच्युअली आणि सक्सेसफुल व्हायचे असेल, प्रॉस्पेरिटी कोडमध्ये पण ही आहे की प्रॉस्पेरिटी हीच आहे की तुम्ही तो पॅराशूट घेऊन तुम्ही असं लाईफमध्ये तुम्हाला वाटलं की ही पॅराशूट पकडायचं, आम्हाला सोडायचं नाही, तर तुम्ही कधी सक्सेसफुल होणारच नाही. कारण की तो सक्सेसफुल व्हायला तुम्हाला तो जिगर पाहिजे आणि स्वतःवर, स्वतःचे कर्मावर, तुमचे कर्म चांगले आहेत तर तुम्हाला तो एक जगणं जे आहे ते एक अवेअरनेस जे आहे तो पाहिजे की माझं बरोबर वाईट होणारच नाही, माझं बरोबर चांगलाच होणार. कारण की मी चांगला आहे, मी कोणाचा वाईट केला नाही, कोणाचं वाईट बोललं नाही, कधी कोणाकडून चोरी नाही केली, तर माझं बरोबर चांगलाहीच होणार. ही तुम्हाला स्वतःवर कॉन्फिडन्स आला की तुमच्या लाईफमध्ये कोणीही अडचण करू शकणार नाही. वा. तुमचे सुरक्षा कवच आहे तो. खूप छान वाटलं ऐकून हे. आणि आणि आता वेगळा थॉट आहे हा ऑफकोर्स. म्हणजे आणि मला असं वाटतं की ते काही दृष्ट्या पटायला पण लागलं की यार, म्हणजे आम्ही तोच विचार करत होतो की लोक नेहमी म्हणतात की आता आमच्यासाठी आमचं फिरणं ही पॅशन आहे, काही जणांसाठी दुसरी कोणती पॅशन आहे. पण जर काय आम्हाला पाहिजे तसं फिरलो नसतो, जसं हा म्हणाला की पैशांचा विचार केला नाही, सेव्हिंग्सचा विचार केला नाही आणि ते पैसे आम्ही कदाचित फिरण्यासाठी वापरले, ते आयुष्य उपभोगण्यासाठी, तो आनंद घेण्यासाठी, तर करोनामध्ये आपण जवळजवळ इतके दिवस आणि माहिती नव्हतं किती महिने वर्ष अजून तसंच राहणार. त्यामुळे विचार करत होतो की यार बरं झालंय ना, आपण भरपूर काय काय छान छान बघून घेतलं. उद्या काय होणार आहे आपल्याला काहीच माहिती नाही. सो वी डोंट नो, दॅट इज जस्ट एन एक्झाम्पल. पण आपल्याला माहिती नाही पुढे काय होणार आहे. मग आत्ता जे आहे, आणि आता तर आणखीन काय काय विचित्र गोष्टी निघायला लागल्यात आपल्या जगामध्ये, काय काय होतंय आता, एवढं काय काय. सो इतकं अस्थिर लाईफ झालेलं आहे. तर मग जे आपल्याला करायचंय आपल्या फॅमिलीसाठी, आपल्यासाठी, त्याचा उपभोग तरी घेऊन आनंदाने तरी ते दिवस घालूया ना, जे करायचे आहेत त्याच्यासाठी आवडीच्या. पण तुला त्यानिमित्ताने तुला हे विचारायचं की आपलं अपब्रिंगिंग खूप वेगळं आहे आणि हा विचार खूप वेगळा आहे. तर आता त्या विचारांमध्ये तू समरस झालीयस हे मला दिसतंय. तर हा जो बदल तू स्वतःत घडवून आणलास, जे तू सुरुवातीला म्हणालीस की ऍडजस्टमेंट नाही, अंडरस्टँडिंग, पण ते तू कसं घडवून आणलं स्वतःत? आय थिंक खूप ठरवून असं नाही झालं. तर आय थिंक छोट्या गोष्टी घडत जातात आणि तुम्हाला त्याच्यामधनं एक काय म्हणतात ना, दिलासा मिळत जातो की आणि मग तुम्हाला असं वाटतं की हे बरोबर आहे, हे बरोबर आहे. अच्छा, ह्याने केलं. ती कदाचित तेव्हा मला शंका आली की प्रॉबेबली ही सेड की नाही, आता मी एवढे कमवलेत, मला ह्याच्यात एवढे नाही सेव्ह करायचे, की मला ह्याचं सोनं नाही घ्यायचं. आणि तेव्हा मला कदाचित असं वाटलं असेल की नाही यार, काहीतरी थोडं सेव्हिंग झालं पाहिजे. मग कदाचित एखाद दुसरी गोष्ट त्याने माझं मन ठेवायला म्हणून मान्य केली असेल. ओके, जी केली, छुटपुट गोष्टी, नॉट लाईक काही मोठं सेव्हिंग वगैरे, केलीही असेल. तर आय थिंक ते जे त्याच्याकडनं पण आलं की माझं मन ठेवण्यासाठी थोडंसं काहीतरी केलं, किंवा माझ्याकडनं हे झालं की अरे यार मी केलं, पण म्हणजे मी नाही केलं पण त्याने काही फरक नाही पडलाय. त्याच्या छोट्या गोष्टींचं कल्मिनेशन होऊन शेवटी तो विश्वास आणखीन दृढ होत गेला. आय थिंक एकच गोष्ट मला कोणी रोखठोक सांगितली असती की नाही तुला हेच करायचंय, तर झालं नसतं. पण त्याला मी बघत गेले ना, म्हणजे मला ते प्रॅक्टिकल दिसत गेलं. त्यामुळे माझं असं झालं की ठीक आहे, आपण विश्वास ठेवणं गरजेचं आहे. आणि जर काय मी विश्वास ठेवला नाही तर मग
त्याची जी फिलॉसॉफी वापरून तो आजपर्यंत इथपर्यंत आलाय, तर त्याला मी कदाचित बाधा घालू शकते. तर मी का ते बनवू? आणि ते आपल्यासाठीच आहे, फॅमिलीसाठीच आहे, माझ्यासाठी आहे, त्याच्यासाठी आहे. तर चेंज करून बघायला काय हरकत आहे? नाही झालं तर आहेच ना, आपण बोलूच ना, आपण बायकोच बोलूया, बघ मी बोलले होते ना तुला. पण थँकफुली तशी वेळ नाही आली आणि मला असं वाटलं की हां ठीक आहे म्हणजे. आणि दॅट इज व्हॉट अ रिलेशनशिप इज ना, की चुका आणि मग वाद विवाद ह्याच्यामधनं तुम्ही कशा प्रकारे तुमचं मत त्याचं मत हे ऍडजस्ट करून कसा त्याचा बॅलन्स साधताय, त्याच्यावरतीच मग पुढचं आयुष्य निभावतं. आणि ती पहिली वर्ष आय थिंक खूप म्हणूनच महत्वाची असतात लग्नामध्ये, की त्या वर्षात तुम्ही काय करताय. म्हणजे आपण म्हणतो ना 7 वर्ष झाली की काय म्हणतात ते 7 इयर्स 7 year इच सॉरी. सो ते आय थिंक ती वर्ष खूप महत्वाची असतात. तिथे तुम्ही कशा प्रकारे एकमेकांना सांभाळून घेताय, अपलिफ्ट करताय का एक दुसऱ्याला दाबताय खाली, ह्या सगळ्यावरती मग तुम्ही तो टप्पा किती पुढे नेऊ शकताय आय थिंक ठरतंय. आणि टचवूड म्हणजे असं मी काय फार मोठी स्टेटमेंट्स करणार नाही, पण आय थिंक तरी त्या मनाने 22 वर्ष हा आमचा टप्पा खूप छान आत्तापर्यंत आम्ही गाठलेला आहे आणि असाच गाठत राहू. अर्थात गाठत राहाल. तुमच्या योग जर्नी विषयी पण सांगा ना, की सुरुवात कुठून झाली? तूही खूप सुरुवातीपासून योग करायला, सनाया लहान असल्यापासून योग करायला सुरुवात केली, तर हे सगळं कुटुंबाचं योग कसं घडत गेलं? 2008 मध्ये जी मार्केट क्रॅश झाले, सगळं एवढं लॉसेस झाले आणि माझं पण खूप लॉस झालं. म्हणजे मी आयुष्यात जी पण कमावलं होतं त्यांचं मला वाटतं 80% गेलं असेल. पण मला असं काही दुःख नाही झालं. माझं असं आहे की आता घरात तुटलं तर रडून काय परत होणार नाही. तर मी कामत होतो, पण असं मी शोधायला लागलं की आपल्याकडे काय असू शकतात जी कोणीही आमच्याकडून छीनू शकत नाही, घेऊ शकत नाही. म्हणजे आपलं काय, पैसे आपल्याकडे आज आहे, उद्या असं पॉसिबल आहे की लॉस झालं, सगळं गेले. असं व्हॉट हॅपन इन 2008. तर तो मी शोधायला सुरू केलं आणि मला लकीली आय फाउंड कुंडलिनी योगा. आणि त्यांच्यामध्ये मला ही कळलं की आपलं जी एक पीस ऑफ माइंड आहे, जी एक मेंटल इक्विलिब्रियम जी म्हणतात, स्थिरता, पीस जी आहे, कंटेंटमेंट जी आहे, तो एकदा बसली तो कोणी छीनू शकत नाही, कोणी असं घेऊ शकत नाही आपल्याकडून. तर तो जी मी शोधायला सुरू केलं, तो कुठेतरी जाऊन मला कुंडलिनी योगा सापडलं आणि मला एवढं त्यांचं बेनिफिट झालं. मी कुंडलिनी योगाच्या आधी मी 3 पॅकेट सिगरेट पियायचं, डेली ड्रिंक करायचं, वीकमध्ये 5 दिवस गॅम्बलिंग करायचं, पोकर खेळायचं. तर एक जी शिफ्ट माझ्यामध्ये जी आलं आणि मला जी चांगलं जी वाटलं, म्हणजे मला जी एक मी असं म्हणतो आय कुड सी हेवन, जी स्वर्ग मला दिसलं. तर मला असं वाटलं की मला जगाला दाखवायचं की स्वर्ग कसं असतात आणि तुम्ही पण बघू शकतात, याला एक्सपिरियन्स करू शकतात आणि त्यांच्या पाथ काय आहे मला लोकांना दाखवायचं होतं. तरी मी चालू केलं टू टीच अँड आय बीन टीचिंग नाउ इन मेक्सिको, रशिया, चायना, ऑल ओव्हर युरोप. तर एक पाथवे जी आहे, रूट जे म्हणतात, तो मला दिसलं आणि मला वाटलं की लोकांना दाखवायला. ही सिंपल जर्नी आहे, दुसरं काही नाही. आणि त्यात तू आणि सनाया हो. सुरुवातीपासून म्हणजे मी माझी सुरुवात झाली जेव्हा मी प्रेग्नेंट झाले, तेव्हा मी ऑफकोर्स प्रेग्नन्सी योगा करायला सुरुवात केली आणि मग मला त्याची गोडी लागली. म्हणजे ह्याचा कुंडलिनी योगा होता, बट आय वॉज इन अ डिफरंट स्टाईल ऑफ योगा. मी तेव्हा प्रेग्नन्सी योगा करत होते आणि ते झाल्यानंतर जवळजवळ माझं म्हणजे सनाया झाल्यानंतर मी जवळजवळ 75 किलो माझं वजन झालेलं होतं. आणि माझं असं होतं की मला जिम वगैरे फार आवडत नाही आणि आत्ताही आवडत नाही, पण आता करणं गरजेचं आहे. पण त्यावेळेस तर मला अजिबातच आवडायची नाही, त्यामुळे मला योगा करायचा होता. मग मी अष्टांग योगा सुरू केला आणि त्या वर्षभरामध्ये मी फक्त अष्टांग योगा रोज करायचे आणि त्याने मी लिटरली 49 kgs वरती आले. आणि कुठच्याही प्रकारचे डाएट वगैरे असं काही नाही, घोडावर कंट्रोल आणि वेळीच कंट्रोल जेवण ह्या आणि रोजचा योगा, एवढ्या ह्याच्यावरती मी फक्त तेव्हा बॅक टू नॉर्मल आले. त्यामुळे ती जी गोडी लागली ते मी कंटिन्यू केली. आणि मग समवेअर सनायाने पण बघितलं, मुलं जे बघतात ते शिकतात. तर सनाया बघायची मी रोज योगा करते, सनायाने त्याला बघितलं की तो इतके महिने
टीचर्स ट्रेनिंग करायला गेला होता, आम्ही त्याला भेटायला गेलो होतो, तिथे तो योगा करत होता. मग आल्यानंतर तो सगळीकडे शिकवायला लागला. ती बघायला लागली की सगळेजण कसे डॅडला रिस्पेक्ट करतात, त्याच्याकडे येतात, त्याच्या समस्या घेऊन येतात, त्याला विचारतात. सो तिला पण ते, आणि आम्ही रिट्रीट्स करायचो, योगा रिट्रीट्स अजूनही करतो. सो आमची कंपनी अनाहता रिट्रीट्स. सो आम्ही वेगवेगळे इंटरनॅशनल योगा रिट्रीट्स करतो. सो वेगवेगळ्या भारतात आपल्या जगातल्या भागातून येतात टीचर्स आणि ते करतात. सो आम्ही केरळ, गोवा वगैरे या सगळ्या ठिकाणी रिट्रीट्स करायचो. तिथे सनाई यायची आणि मग ती सगळे क्लासेस अटेंड करायची, ह्याच्या क्लासमध्ये पण बसायची. आणि त्या वयामध्ये ती ते सगळे फिलॉसॉफीचे वगैरे लेक्चर्स ऐकायची, ती पुस्तक घेऊन बसायची, त्याच्यावरती लिहायची वगैरे आहे ना. सो तिला ते काय म्हणतात इनडिरेक्टली तिच्यामध्ये ते यायला लागलं. आणि मग तिने ही सुरुवात केली अय्यंगार योगाची. तिने पण मग परीक्षा दिल्या योगाच्या. बाळकडू म्हणतात तसं झालं. हा, एक्झॅक्टली. वाव. आणि मग अचानक फिल्मचा जो निर्णय घेतला तो तुम्ही कुटुंबाने मिळून कसा घेतलात? कारण मला वाटतं तू प्रोड्युसर पण होतीस, मुलीला लॉन्च केलं, हो तर त्याविषयी तेव्हा विजयचं काय मत होतं? आणि तू म्हणालीस असं सपोर्ट हो असेल. हो हो. म्हणजे मला करायचं होतं काहीतरी, की मला काहीतरी छान सब्जेक्ट घेऊन सुरुवात करायची होती प्रोडक्शनसाठी. आणि जे मी बघत होते, स्क्रिप्ट वाचत होते, पण असं काय छान वाटेल असं येत नव्हतं. आणि अचानक एक दिवस माझी जी दिग्दर्शिका आहे प्रियांका तन्वर, ती आली. तिने मला हे स्क्रीन प्ले सिनॉप्सिस दिले. मी ते वाचले आणि मला वाचल्या ते इतकं आवडलं. कारण त्याच्यामध्ये जे होतं ते माझ्या मुलीबरोबरच माझं चाललं होतं घरामध्ये. ती एक जे वय असतं की पिरियड आल्यानंतर मुलीला ती जी विचारधारा त्यांची कम्प्लिटली बदलते आणि मग ज्या पद्धतीने रिॲक्ट होतात स्पेशली आई बरोबर वगैरे. सो तो सगळा प्रकार त्याच्यात जो होता तो मला खूप आवडला. आणि मला असं वाटलं की तो असा प्रकार कुठे हँडल केलेला नाहीये आणि मी कनेक्ट होऊ शकले मेनली. सो मी तिला हो म्हटलं. आणि ॲक्च्युली दॅट वॉज नॉट मेंट फॉर की मला सनायाला लॉन्च करायचे म्हणून. माझ्या सनाया तर डोक्यात पण नव्हती. पण नंतर प्रियांकाच आमची आली आणि ती म्हणाली की यु नो वॉट, की मला ह्याच्यामध्ये आय थिंक मुलीसाठी आपण सनायालाच घेऊया. आणि माझं असं झालं यार मला माहिती नाही, कारण तिने कधीच केलेलं नाहीये. सो ती म्हणाली मला माहिती आहे, मी तिला बघते आणि आय थिंक शी कॅन डू इट. सो ते दॅट वॉज हर कॉन्फिडन्स. आणि ऑफकोर्स ॲज आय सेड की मी ते ह्याच्याकडे बोलून दाखवलं की मला ही अशी फिल्म करायची आहे. आणि ॲज युजल जसं तू म्हणाली की तो ये करते है वो करते, मग त्याच्यामध्ये माझ्यापेक्षा जास्त एक्साइटमेंट त्याची टू सपोर्ट की आता हे करू, मग त्याला हे कर, मग हे बेस्टच वापर, मग ते बेस्टच वापर असं वगैरे. म्हणजे ॲक्च्युली ह्याला जर काय मी प्रोड्युसर म्हणून जर काय घेतलं आणि इन द सेन्स की काही डिसिजन घेण्यासाठी, तर माझं ओव्हर बजेट जाईल प्रोजेक्ट. कारण की मग प्रत्येक गोष्टीमध्ये नाही ये क्यों यूज किया है कप, इसको अच्छा वाला वो मी लेके. सेटवर एक दिवस पण नाही गेलो. हा, मी म्हणलं नकोच येऊस तू. नकोच. हा, म्हणजे मग हे जेवण का मागवलं, मग डायरेक्ट इकडनं जेवण मागवलं तिकडनं. म्हणजे अरे म्हणलं मी चांगलंच जेवण देते, पण कम्प्लीट माझं बजेट गेलं असतं हे वाया. सो तो आलाच नाही सेटवरती. सो तिथे ती सुरुवात झाली. आणि मग सनायाने ते केलं आणि थँकफुली तिने पण छान काम केलं. आणि वी गॉट गुड रिव्ह्यूज, गुड एव्हरीथिंग. आणि आता बघूया, पुढची वाटचाल सुरू आहे आणि लवकरच काहीतरी घेऊन येऊ परत. छान छान, शुभेच्छा. मी वाट बघतोय. आता तुम्हाला एकमेकांना मार्क द्यायचे, परीक्षा द्यायची आहे. ओके, देणार? हो हो, लगेच मार्क्स लगेच. देण्यामध्ये पटाई करा. ओके, सो 10 पैकी धरूया आपण. त्याचं नाव आहे पैकीच्या पैकी. तो मी विषय सांगणार आणि तुम्ही एकमेकांना मार्क द्यायचे की या Okay. बाबतीत ह्याला 10 पैकी इतके मार्क आहेत आणि तुम्ही हिला मार्क द्यायचे. घर उत्तम कोण सांभाळतं? म्हणजे घर उत्तम सांभाळणं. म्हणजे मी ह्याला मार्क्स द्यायचे. हा, तू याला मार्क की घर पूर्ण सांभाळायची वेळ आली तर 10 पैकी. ऍडमिनिस्ट्रेशन और क्लिनिंग? ऍडमिनिस्ट्रेशन. ऍडमिनिस्ट्रेशन 10 out of 10. 10 out of 10. ओहो. मला ह्याला मार्क्स द्यायचे. ऍडमिनिस्ट्रेशन आहे ना फक्त. ऍडमिनिस्ट्रेशन. साफसफाईचा विचार? हा, येते हा, पुढे येते. साफसफाई. नाही तू ऍडमिनिस्ट्रेशन. मी ऍडमिनिस्ट्रेशनचे ह्याला देते. ह्याने किती दिले मला? 10. 10. त्यातला एक शून्य काढून टाक. 1 मार्क देतेस. शून्य काढलं, मला वाटलं एक काढेल. मायनस वर जाते की काय? एक तरी दिला, जाऊ दे. अगं हा, उद्यापासून उपकार. माझी बाई सुट्टीवर जाणार आहे, त्याला घरात बघायचं थोडं एवढं पण administration. एक तरी मिळू देत. स्वयंपाक. स्वयंपाक ट्रान्सलेट. kitchen. सर किचन, किचन. कुकिंग. कुकिंग. कुकिंग म्हणायचं ना तुला? हा. कुकिंग. स्वयंपाक करणं. 6. स्वयंपाक मध्ये नाही, 2 खिचडी आणि चहा एवढं 2च येतं त्याला. स्वयंपाक करते. 6 का दिले? हो, बघ ना यार. 10 देऊ शकतो. जाते कुठे किचन मध्ये? तो विचार ना, 10 देऊ शकतो मी.
रोज गेली असतं तरी देऊ ना. मी म्हटलं इतर उत्तम स्वयंपाक करत. माझ्या आईने परवा म्हटलं, हिला परवा ईद होती ना, परवा ईद. तू ईदच्या चांद किचन मध्ये. ठीक आहे. दॅट इज फाईन. समजूतदारपणा. समजूतदारपणा आय थिंक 9. ट्रान्सलेट. ट्रान्सलेट. समजूतदार मतलब समज के लेना, समझदार, समजदार. अंडरस्टँड. अंडरस्टँडिंग. हो. 9. 9. आणि तू किती दिले? 9च म्हटलं. Oh, wow. पॅनिक परिस्थिती हँडल करणं. माझे मार्क मी स्वतःला देऊ का? अच्छा, याला देऊ दे बघा. हा. मग दोन्ही द्या ना, तुम्ही स्वतःला मार्क द्या आणि तिलाही द्या, बघू तरी काय आहे ते. माझं पॅनिक मध्ये 10 out of 10. हा. आणि हिला हिला 6 or 7. मुझे क्या पता तुम. आप दे रहे हो. 6.5. चलो. हा, Oh खूप my दिले. God. मला वाटलं होतं कारण मी स्वतःला 4 दिले असते. आणि तू किती देतेस? या ही इज 9.5. ये 10. नहीं, मुझे 9.5. ताज में क्या हुआ था भूल गई. हाँ मतलब हाँ दैट वो एक सिचुएशन के लिए, घर के पैनिक सिचुएशन में "आय, खत्म हो गया है, किधर गया देन. ओके. खर्चिकपणा. ओ खर्च, पैसे खर्च करणं. पैसे खर्चा करना. हाँ. 10. कैन आई गिव 20? नाही. 20. कंट्रोल की खर्चा करना. खर्चा करना. 20. मैं 20. नहीं, खुद को दे मैं रहे हो. आपको- अच्छा, हाँ, इनको दे. मुझे देना है मार्क्स. 9.5. तरी दोघंही खर्चिकच आहात म्हणजे. खूप खर्च गए. आणि सेव्हिंग नाही. मी घाबरली तुम्हाला. सगळ्यासाठी तू वरीड आहेस आता ना. कसं होणार आहे असं मध्ये नाही. पाठवा, असं नाही आणि ना. मजाची गोष्ट काय, गंमतची गोष्ट काय, शॉपिंग एवढी करते. आता पण शॉपिंगला चाललोय आम्ही. हा. पण रेडी व्हायचंय तर ही जाणार मुलगीच्या रूम मध्ये कपडे काढायला त्यांचे, हा. आणि मुलगीला रेडी व्हायचे तर तो आपल्या बेडरूम मध्ये येईल ह्यांचे कपडे काढायला. काय करतात ती लोक. मिकीचे कपडे वापरतात. तुम्ही तू तुझी शॉपिंग कर, त्याला त्यांची करू दे. आणि माहिती नाही तेच काय कपडे करतात. वापरा हा. असं. हा. हा. त्याला मुलगीला रेडी व्हायचं तर आपल्या बेडरूम मध्ये यांचे कपडे काढून जाईल. याला रेडी व्हायचं तर ही मी तिकडे. एवढी नाही जाऊ शकत, तिची साईज मला एवढी होत नाही, आता तिला नाही. ओव्हर साईज चालतं हा. म्हणून ती सतत माझ्याकडे पडलेली असते. नाही. बघ ना. म्हणजे तुझे पण वापरणार कपडे, स्वतःचे पण वापरणार. वापरणं ठीक आहे, वापरून ते परत आणून द्यायचं नसतं ना हा. काम. हे प्रत्येक आईचं दुःख. अव्यवस्थितपणाचं काय करायचं. तापटपणा. चिडचिडापण. चिडचिड आपण ही इज 6. 10. मैं जानबूझ के झूठ बोली. किट 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 10. 6 बोल दिया तो बोल दिया, मैंने बोला उसके लिए नहीं. हा. 10 out. कशाला बोली. किट 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 चालूच असतं. ओके. स्वतःची काळजी घेणे. 10. वाव. 7. 6. कूल. रोमॅन्स. हा 20. हो, किती गोड. 20. 5. 5. म्हणजे मला इतके कमी मार्क माझ्या 10वीत पण नसतील मिळाले, परीक्षेत कुठच्या. इतके आज मला इथे माझ्या सगळ्या लोकांसमोर इतके कमी मार्क्स मिळालेले आहेत. छे, मगाचं थँक्यू मी परत घेते हा अनुरूप. हा ओके. वक्तशीरपणा. आता बिंग ऑन टाइम. बिंग ऑन टाइम. अच्छा, being on time. वक्तशीरपणा. अच्छा. 7, 8, 9. अभि प्लीज हा. 9. हो, अडवलं त्यांनी. माझं तर 10 आहे, मला माहिती आहे. माझं तर 10. 10. ओ. याचं दावा मी पण वेळेत पोहोचते. विचार शूटिंग मध्ये कुठेही मी वेळेत पोहोचते. आज फक्त मला त्यांनी उशिरा सोडलं म्हणून लेट झालाय. हा म्हणजे शूटिंग आई पण मारेल मला. 6 वाजता बोलवलं तर 6 वाजता पोहोचते. आणि मी सांगतो शूटिंग मध्ये कोण जातो 6 वाजता, म्हणजे 6च्या टाइम देतात. ईपीजी असतात ते 6च्या टाइम देतात. त्याला पण माहिती कोणी टाइमवर येणार नाही. मी 6 वर जाणार. तर ही ह्याला पण आहे. ते आम्ही आमच्या आधीच्या कलाकारांना पण बघितलेलं आहे, शिकलेलं आहे. कॉम्प्लिमेंट्स देणं. 10. वाव. 10. हिला पण 10. कमाल. वा वा. थँक्यू. थोडे तरी कव्हर केले मार्क्स शेवटच्या. ऍव्हरेज पर्सेंटेज चांगले गेला आता. ओके. आता छान गप्पा चालू आहेत आपल्या. आता जसं आपण सुरुवातीला एक छोटासा फोन कॉल केला होता, तसं
जाता जाता आपल्याकडे पत्र म्हणण्याची पद्धत आहे, म्हणजे व्होकल लेटर. म्हणजे असं आमचं म्हणणं असतं की आजकाल आपण व्यक्त होत नाही, पटकन मेसेजवर छोटेसे मेसेजेस वगैरे करतो. तर इथे तुम्ही एकमेकांना व्होकल लेटर म्हणायचंय. अगदी प्रिय विजय, तुझी अच्छा. सोनाली, अच्छा. किंवा डिअर सोनाली, युअर्स, असं. सो एक व्होकल लेटर होऊन जाऊ. बापरे. जे काही म्हणायचं असेल, जे काही असू शकतं, म्हणजे मनातलं, आत्ताचं, कालचं, ठीक काही, आहे. व्हॉट एव्हर यू फील. सुरू करू मी? हो, कुठे कॅमेऱ्यात बघून म्हणायचे का नाही ह्याला नाही, बघून? असं काय म्हणायचं? तुम्हाला हवं तसं. Okay, ह्याच्याकडे नको बघायला. आयदर मी रडेन तरी नाही तर मी हसेन तरी. नाही, तुला जे आतून फील होतं तिथे बघ. काय नाही, मी म्हणेन की प्रिय विजय, तुला खूप 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 धन्यवाद. मी तुला हे नेहमी म्हणत असते की तू मला खरंच एक खूप छान आयुष्य दिलेलं आहेस. म्हणजे मला कधीही कुठेही कोणत्याही गोष्टीची कमतरता जाणवली नाही. म्हणजे कमतरता ही मी फक्त कमर्शियली किंवा पैशांच्या बाबतीत म्हणत नाही आहे, तर इमोशन्सच्या बाबतीत, प्रेमाच्या बाबतीत, ह्या सगळ्या बाबतीत तुझी मला कुठल्याही बाबतीत कमतरता जाणवू दिली नाही आहेस, त्याकरता खरंच खूप थँक्यू. आणि अशाच पद्धतीने तू मला प्रोत्साहन देत जा, मी तुला प्रोत्साहन देत जाईन. आणि हे जे आपलं एक सुंदर जग आपण तिघांचं बनवलेलं आहे, सनाया, तू, मी, हे असंच पुढे नेत राहू, एकमेकांना साथ देत राहू. माझ्या चुका तू पोटात घाल, तुझ्या चुका मी पोटात घालेन, आणि चुकांमधनं शिकत जाऊ, त्याच चुका पुन्हा नाही करणाऱ्याची काय म्हणतात तरी काळजी घेऊ. आणि नवीन जरी चुका केल्या, ज्या होणारच आहेत, त्याची तयारी ठेवू, आणि ती चूक समोरचा करेल हे गृहीत धरून त्याला माफही करायचे हे ठरवून पुढची पावलं उचलू. आणि असाच आपला संसार वर्षानुवर्ष, आणि जसं तू नेहमी म्हणतोस की 100चे झालो तरी सुद्धा आपण असेच हातात हात पकडून चालू ना, असे ज्या रील्स पाठवून मला मेसेज करतोस, तसेच आपण 100 जरी गाठली तरी सुद्धा तसेच हातात हात घालून कायम पुढे जात राहू. तुझी सोनाली. प्रिय सोनाली, मला तुला एक बॅड न्यूज द्यायची आहे. काल रात्री मी झोपला होतो आणि देव माझा ड्रीम्समध्ये आले, स्वप्नात आले, आणि त्याने मला एक वरदान दिलं की तू खूप चांगले कर्म केले, तुला जी पाहिजे तू मला सांग, मी तुला देऊ शकणार. प्रिय सोनाली, मी देवाला सांगितलं की मला नेक्स्ट जन्ममध्ये पण तू मला बायको हवे, तर तू अडकली. तुझं विजय. क्यूट. मी अडकली. अडकली. बॅड न्यूज. आता काय नाही शकत. आता काय नाही. आई ग. तुमच्या दोघांच्या मते सुखी संसाराचं अनुरूप सूत्र काय? सांगा. ट्रान्सलेट. आता अनुरूप सूत्र कसं म्हणजे translate? परफेक्ट क्या बोलते, हाँ, एक फॉर्मूला क्या है शादी का? Compatibility परत विचारा. कंपैटिबिलिटी फॉर्मूला क्या है सुखी संसार होने के लिए, बरोबर? मी आधी जी सांगितलं की तुम्ही रोमॅन्स शोधू नका, भेटलं तर ठीक आहे पण तो खूप राहणार नाही. एक सुखी कुटुंब, सुखी जीवन तुम्हाला पाहिजे असेल तर एकमेकाबरोबर एक फ्रेंडशिप आणि ट्रस्ट, आणि मोठ्यात मोठं गोष्ट जी कोणी सांगत नाही तुम्हाला, तो स्पेस असतात. एकमेकांना जी स्पेस द्यायची असतात की तुझं जीवन आहे, माझं जीवन आहे, आणि आम्ही एकत्र आहोत, पण जी वेळा मला एकांत पाहिजे, जी वेळा तुला एकांत पाहिजे, जी आपली एकमेकाची प्रायव्हसी असतात, स्पेस ज्याला म्हणतात, तो खूप गरजेचं असतं. ती लोक विचारत नाही, लोक कोणी जास्त सांगत नाही, कोणी म्हणत पण नाही. पण माझं जी लाईफमध्ये एक्सपिरियन्स केलं आहे, मी सांगू शकतो कॉन्फिडन्स, विथ कॉन्फिडन्स, की तो दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट. तो फ्रेंडशिप, ट्रस्ट, विच मीन्स ऑनेस्टी ऑल्सो, अँड स्पेस. ही फॉर्म्युला तुम्ही वापरला तर लाईफमध्ये कोणी येऊ दे, तुमची सासूमा वाईट असू द्या की तुमच्या काय पण अडचण येऊ द्या तुमच्या डोक्यात, तुमच्या रिलेशनशिपची जी फाउंडेशन आहे कोणी हडू शकणार नाही. सुपर. तुझ्या मते? मी असं सांगेन की
दोन माणसांनी लग्न केलेलं आहे, त्याच्यामध्ये तरीसुद्धा फॅमिलीज येतात. बरेच वेळेला असं होतं की बाजूचे जे असतात आपले नातेवाईक किंवा आई वडील असतील, तर त्यांची काही मतं असतात आणि बऱ्याच वेळेला कपल्समधला, मग नवरा असेल किंवा बायको असेल, काही काय म्हणतात त्याला, सजेशन घ्यायला किंवा करायला आपल्या आई किंवा वडिलांकडे जातात. तर तुम्ही ते सजेशन्स घ्या, पण अल्टिमेटली हे लक्षात ठेवलं पाहिजे की आपल्या संसारामध्ये आपल्याला माहिती आहे आपण कोणत्या गोष्टींसाठी त्या माणसाशी लग्न केलेलं आहे आणि त्याचे प्लस मायनसेस आपल्याला माहिती आहे. त्या माणसाला कसं हँडल करायचं हेही आपण वर्षानुवर्ष बघत आलेलं आहे. तर तुम्ही स्वतः तुमच्या गोष्टी हँडल करा. ती जी सिच्युएशन आली असेल, कदाचित तुमच्यात वाद झाला असेल किंवा मोठं भांडण जरी झालं असेल, तरी तुम्ही विचार करा त्यामध्ये दुसऱ्या कोणाचे एक्सपिरियन्सेस इंटरफिअर त्यांना करून देऊ नका, कारण त्याचा परिणाम तुमच्या काय म्हणतात निर्णयावरती होऊ शकतो. म्हणजे समजा एखादी आई किंवा एखादे वडील म्हणाले की अरे नहीं वो ऐसे कैसे बिहेव कर सकता है, वो ऐसे कैसे बिहेव कर सकती है, उसको बोल ये नहीं चलेगा. ते काहीच ऐकू नका. तुम्ही तुमच्या मनाचं ऐका. तुम्ही तुमच्या पूर्ण रिलेशनशिपमध्ये कोणत्या गोष्टीने काय त्या व्यक्तीला वाईट वाटतं किंवा चांगलं वाटतं किंवा काय केलं की आपल्यामध्ये एक सुसंवाद निर्माण होतं, हे तुम्ही तुमच्या मनाचं ऐका. तुम्हाला सजेशन्स घ्यायचे असेल तर ते फक्त ऐका, कधीतरी वेगळा पर्स्पेक्टिव्ह म्हणून. पण अदरवाईज तुम्ही तुमच्या नात्याला तुमचा स्वतःचाच निर्णय महत्त्वाचा समजा आणि स्वतःच्याच मनाचं ऐका, असं मला वाटतं. 20 वर्ष माझ्या बरोबर राहून किती हुशार झाली. निश्चित. आपल्या मनसोक्त गप्पा झाल्यात आणि तुम्ही वेळात वेळ काढून आलात, म्हणून द अनुरूप शो कडून तुम्हाला छोटीशी भेट. ब्युटिफुल. खूप छान, खूपच छान, व्हेरी थॉटफुल. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू व्हेरी मच. आणि आम्हालाही खूप खरंच गप्पा करून मजा आली. एकतर मला असं वाटलं होतं की चला आता नेहमीसारखं जायचंय पॉडकास्टच्या शूटला आणि नेहमीचे प्रश्न आणि असं, कारण ह्याच्या आधीही काही काही झालेले आहेत बरोबर. असं ते आफ्टर अ पॉइंट एक सर्टन एक मोनोटोनस किंवा तेच प्रश्न किंवा त्याच गोष्टी बोलल्या जातात. बट आय एम नॉट बटरिंग. मी अजिबात खोटं बोलत नाही. जेन्युइनली खूप छान एलिमेंट्स होते, खूप छान गेम्स होते, खूप छान गोष्टी आम्हाला बोलता आल्या आणि तू ऑफकोर्स खूप छान पद्धतीने खेळीमेळीने, आता तू आणि मी एकमेकांना ओळखतो म्हणून गोष्ट वेगळी, पण तरी पण खूप छान वाटलं आणि आय होप विजयला पण मजा आली ना. यायलाच पाहिजे. खूप मजा आली. माझ्या मैत्रिणीचा शो आहे. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. छान मजा आली आम्हाला आणि असेच आनंदी राहा, सुखी राहा. हा इंटरव्ह्यू तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा आणि यातून तुम्ही काय काय शिकलात हे देखील कमेंट करा. भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.